जयघोष केल्यानंतर त्या देवांना सुद्धा आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. सप्ताह ओम कानिपनाथ, ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्था आणि त्या संस्थेच्या निमित्तानं वारकरी शिक्षण संस्था आणि चालू असलेलं बाल संस्कार शिबिर आणि त्यानिमित्तानं आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करत असणारे, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असणारे ओंकार महाराज वैद्य असतील, दादांना या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली. दादांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्वांनी जोरात दादांसाठी टाळी वाजवायची. बघा, हा कार्यक्रम करणं सोपं नसतं गड्या. याच्यासाठी फार कष्ट करावे लागतात, फार मेहनत करावी लागते, फार पडावं लागतं गड्या. मला माहिती आहे, कारण जर त्या वर्षी मीही करत असते, आमच्या घरी मातृपितृपूजन सोहळा असतो त्यावेळेस यावर्षी आपली सगळे ओंकार दादाच्या कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी आलेले होते. बऱ्याच ठिकाणची लोक येतात, पण मीही कार्यक्रम करते. याच्यातून किती कष्ट असतं, किती धावपळ करावी लागते, किती कष्ट करावं लागतं, किती त्रास घ्यावा लागतो. त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर कळते की ते किती कष्ट घेत आहेत. हा कार्यक्रम करणं सोपं नसतं गड्या. एवढा सुंदर नियोजन केलं, एवढं सुंदर कार्यक्रम केलाय. आपल्या गावाला हा सुंदर सोहळा पाहायला मिळतोय म्हणून त्या आपल्या भाऊ म्हणून गड्या, तुमचा भाऊ म्हणून त्या लाडक्या भावानं तुम्हाला लाडक्या बहिणींना बरंच काही दिलं का नाही गड्या. पण तुम्ही आपला ओंकार दादा लाडका भाऊ आहे म्हणून त्यातलं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही थोडंसं सहकार्य दादाला करा. आणि आज या ठिकाणी ओंकार दादाकडून माझ्या वाटेला आलेली सेवा, त्याचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि असंच त्याचं सुंदर कार्य वाढत राहो. आणि असंच या मुलाकडे बघा, 1 वर्ष झालं संस्था टाकली, पण एवढं सुंदर गायन करतो, एवढा सुंदर विना घेऊन नाचतो, हरिपाठ म्हणतो. तुम्ही सगळेजण ऐकताय त्याचा 2 दिवस झाला हरिपाठ. वर्षामध्ये एवढी प्रगती केली, त्याच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं. म्हणून आपल्या लेकरांना अशा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घाला, मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांना चांगलं ज्ञान द्या. आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा ओंकार दादाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते.
फुला तो एक फुला तो एक देव करणे घ्यावा फुला तो एक
विठ्ठल 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 हे पार्वतीच्या नंदना मोरया गजानना मोरया गजानना पार्वतीच्या मोरया गजानना हे पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हे पार्वतीच्या नंदना मोरया गजानना मोरया गजानना पार्वतीच्या मोरया गजानना हे मोरया गजानना अरे मोरया गजानना मोरया गजानना मोरया गजानना मोरया गजानना अरे मोरया गजानना मोरया गजानना मोरया गजानना नंदना मोरया गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना मोरया गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारतभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू पाय दोन्ही चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि कीर्तन हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी प्रभु श्री रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में सभा सकल साधू संतांची महामुनी भक्ती यांची पंडित पाटक ज्ञानी यांची या सकलाते विनवणी करा विठ्ठल स्मरण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुकनो हे आवाज त्या सुराचा आवाज कमी करा मला जास्त येते आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुकनो हे रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे प्राणस्य असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज या तुमच्या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल विठ्ठल ऐका अभंग 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात बाबा त्या देवाला आपलंसं करायचं त्या देवाजवळ जायचं त्या देवाला माझं म्हणायचं तुम्ही म्हणचाल ताई त्या देवाजवळ गेलो त्या देवाला आपलंसं केल्यानंतर काय होईल तर ऐका माय बापांनो आपण सगळेजण इथं आलोय कशा करता बसलेले तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे
बोला बोला ना. मुके आहे का तुम्ही सगळे? आजारी आहे का? बहिरे आहे का? मग बोला ना. बोलणारी माणसं मला फार आवडतात. बोलत जायचं हा माझ्यासोबत. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण आहे की नाही? आहे का नाही? कीर्तन संपेपर्यंत तरी हो म्हणा, नंतर नाही म्हटलं तरी चालतंय. बोलत जायचं. बोलणारी माणसं मला का मी म्हटलं मी तुमचीच लेक आहे, तुमचीच नात आहे, तुमचीच मुलगी आहे. तुमचा जन्म कुठं झाला? महाराष्ट्राच्या मातीमध्ये. मग माझा जन्म कुठं झाला? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. ऐका माय बापांनो, अरे विचारलं तुम्हाला हा महाराष्ट्र कुणाचा आहे? अरे स्वाभिमानानं अभिमानानं सांगायचं 4 महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. एक म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देहूचे तुकोबा, 3 म्हणजे या महाराष्ट्राचे शिवबा आणि 4 म्हणजे पंढरीचे विठोबा. वाजवा माय बापांनो टाळी. अरे या 4 महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. ऐका गडे ऐका, वाजवली तुम्ही टाळी, पण मी माझ्याकरता टाळी वाजवा म्हटलंच नाही तुम्हाला. माझ्याकरता कधी टाळी वाजवा म्हटलं? अरे या 4 महापुरुषांनी या महाराष्ट्रामध्ये कीर्ती केली ना गड्या, यांच्याकरता टाळी वाजवली पाहिजे. मग त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा काय झाला? जन्म झाला. तुम्हीही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला, मीही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. म्हणजे मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच बहीण, तुमचीच मुलगी झाली की नाही? झाले का नाही? सांगताय का घरी जाऊ? बोला, बोलत जा. बोलणारी माणसं मला फार आवडतात. ऐका, तुम्ही सगळेजण इथं आला कशा करता आला? अरे प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, समाधान मिळावं. अरे जो मृत्यू लोकामध्ये जन्माला आला ना गड्या, त्याला प्रत्येकाला दुःख आहे. आता जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही, आणि जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही. पण इथं जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य कशाच्या ना कशाच्या कारणानं निश्चित दुःखी आहे. मग सुख पाहिजे असेल ना, त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला आपलंसं करायचं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. त्या देवाला आपलंसं केल्याशिवाय जीवनामध्ये सुख मिळणार नाही. आणि एकदा का त्या देवाजवळ गेला, त्या देवाला आपलंसं केलं तर तुमच्याजवळ सुख येतील, मानापानाने येतील, लोटांगण घालत येतील. दुःख यायला दुःखाला अवसान सुद्धा घावणार नाही. ए रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसाने. दुःख यायला त्या दुःखाला आपल्याजवळ अवसान सुद्धा राहणार नाही. मग बसलेले प्रत्येकाला काय वाटतं? या देहाचा नाश व्हावा का अविनाश? काय व्हावा? नाश व्हावा का अविनाश? आधीच मी बहिरे आहे बाबा, मला ऐकायचं कमी आहे. जोरात बोला. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? देवानं हा देह दिला, या देहाचा नाश व्हावा वाटतो का अविनाश? बोला बोला ना. तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच माय बापांनो कीर्तन करायचंय. बोला जरा. प्रत्येकाला वाटतं या देहाचा नाश नाही तर अविनाश व्हावा. ऐका माय बापांनो, या देहाचा नाश न होता अविनाश व्हावा असं जर वाटत असेल ना, त्या देवाच्या नावाचं वेड लावून घ्यायचं, त्या देवाच्या नावाची पिस लावून घ्यायची. आणि एकदा का त्या देवाच्या नावाचं वेड लावलं आणि त्या देवाच्या नावाची पिस लावून घेतली ना, तर या देहाचा नाश नाही, अविनाश झाल्याशिवाय राहत नाही गड्या. अविनाश करी आपोली आईसे, लावे मना पिसे गोविंदाचे. मग माणूस किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला, याला किंमत नाही गड्या. माणूस कसा जगला याला किंमत आहे. मग माणसानं मरावं पण कीर्ती रूपी उरावं. माझे जगद्गुरु तुकोबाराय काय गोड सांगतात. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. एरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. उद्या कुणी म्हणायला नको काय ती ओमकार महाराजांनी ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्था टाकली, बाल संस्कार शिबिर ठेवलं होतं, अखंड हरिनाम सप्ताह ठेवला होता आणि दुसऱ्या दिवसाचं त्या आरतीताईचं कीर्तन होतं. आणि त्या ओमकार महाराजांनी त्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं होतं म्हणून आम्ही कीर्तनाला गेलो. पण त्या पुरीनं काय सांगितलं आम्हाला काही समजलं नाही. म्हणून माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित चुकून एखाद्या चरणाला स्पर्श झाला नाही तरी तुम्हाला मी थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं. विठ्ठल विठ्ठल देवाला
देवाला आपलंसं करायचं, त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला माझं म्हणायचं. मग तुम्ही म्हणसाल ताई त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला आपलंसं करायचं, तो देव नेमका करतो काय? तर ऐका गडे ऐका, त्या देवाजवळ गेल्यानंतर, त्या देवाला आपलंसं केल्यानंतर तो देव तुम्हा आम्हाला सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. त्या देवाचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा, तो प्रत्येकाला चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवतो. तो जगाचा बाप आहे गड्या. त्याच्या मनात आलं ना गड्या, इथं कोणाचं काही सुद्धा चालू शकत नाही. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे. आता विचार करा गड्या, मेघराजानं वरून वर्षाव केला, जर पाऊस यायला लागला आणि त्या देवाच्या मनात आलं आज या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि तिथं पाऊस पडला पाहिजे, असं जर त्या देवाच्या मनात आलं ना गड्या, त्या निसर्गाच्या पुढं, त्या देवाच्या पुढं आपलं काही चालू शकत? त्या देवाच्या मनात आल्यानंतर कुणाचं काही चालू शकत नाही. असा तो देव आहे गड्या. त्या देवाजवळ गेल्यानंतर तो देव नेमका काय करतो? तर ऐका गड्या ऐका, देव भक्तासाठी काही करायला तयार असतो गड्या. अरे देव काय करतो? अरे देव कधी एकेकाळी त्या सावता महाराजांच्या मळ्यामध्ये जाऊन सावता महाराजांना खुरपू लागतो. अरे तो जगाचा बाप, तो देव नेमका करतो काय? तर तो जगाचा बाप लाठ्या कोलाठ्या संग ढोल वाजवतो. अरे तो जगाचा बाप, तो देव नेमका करतो काय? तर तो जगाचा बाप, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा भक्तासाठी स्वतःचं पंढरपूर सोडून देहू गावामध्ये आपल्या भक्ताला भेटायला येतो. अरे तो जगाचा बाप, तो देव नेमका करतो काय? अरे जगाचा बाप गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, पण तो जगाचा बाप मांस विकू लागतो. सगळ्यांचा हा अभंग पाठ असेल. उंचनीच काही रे भगवंता, उंचनीच काही रे भगवंता, कृष्ण भाव भक्ती देखोनिया, कृष्ण भाव भक्ती देखोनिया. उंचनीच काही रे भगवंता, उंचनीच कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कशाचा भेदभाव करत नाही. मग देव आपल्या सगळ्यांना समान न्याय देत असतो. तो देव असतो गड्या. ऐका गड्या ऐका, इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. इथं ओमकार महाराजांनी कीर्तन महोत्सव ठेवलाय, अखंड हरिनाम सप्ताह ठेवलाय. इथं प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे का नाही गड्या? ऐका माय बापांनो, अरे इथं गरीब जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते. बंगल्यात राहणारा अधिकारी जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते. रस्त्यावरती झोपणारा भिकारी जरी आला ना त्याला सुद्धा माझ्या देवाच्या दरबारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. अरे सगळ्यांनी या, लहानांनी या, थोरांनी या, गरिबांनी या, श्रीमंतांनी या, स्त्रियांनी या. यारे लहान थोर याती भलती नारी नर, इथं प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे गड्या. सकल अशी येते आहे इथं प्रत्येकाला यायचं गड्या. मग तो देव नेमका करतो काय? तर ऐका गड्या ऐका, देव भक्तासाठी काही करायला तयार असतो. देवाचा एक भक्त आहे रानोबा, त्याचं नाव. आणि तो रानोबा महिन्याची पंढरीची वारी करायचा. महिन्याची पंढरीची वारी रानोबाची. तो गेला रानोबा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला. पण ऐका गड्या ऐका, तो पंढरीच्या वारीला रानोबा गेला, पण त्याच रानोबाला तिथल्या पुजाऱ्यांनी, तिथल्या ब्राह्मणांनी मंदिरात नाही जाऊ दिलं. त्या रानोबाला म्हणावं, ऐकणारे रानोबा, तुम्ही आमच्या देवाच्या मंदिरात आल्यानं आमचा देव वाटतो, तुम्हाला अधिकार नाही देवाचं दर्शन घेण्याचा.
त्या रानोबाला वाईट वाटायचं. देवाचं दर्शन चालत पंढरपूरला यायचा तो रानोबा, पण देवाचं दर्शन होत नसायचं. असंच महिन्याची पंढरीची वारी रानोबाची चालू होती. एके दिवशी त्या रानोबानं विचार केला, यावं आणि त्या जगाच्या बापाचं स्वरूप डोळे भरून पाहावं. लोकांची नजर चुकवली. रानोबा मंदिरामध्ये आला. अरे आला पंढरपूरमध्ये, आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर गरुड स्तंभाजवळ गेला. गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारली. तिथल्या पुजाऱ्यांनी बडव्यांनी पाहिलं गड्या, पाहिलं काय पाहिलं, तर हा भिकारी तो रानोबा देवाला भेटण्यासाठी आलाय म्हणे. त्या रानोबाला त्या भक्ताला उचललं आणि मंदिराच्या बाहेर फेकून दिलं. रानोबा रडतोय आणि त्या रानोबा म्हणतोय, देवा तुझ्या दर्शनाकरता आलो, पण देवा तुला पाहावं वाटलं गड्या, पण तुला पाहता नाही आलं. ऐकलंय रे, ऐकलंय देवा मी, तू सगळ्यांना समान न्याय देतो, सगळ्यांचं कल्याण करतो, सगळ्यांचं भलं करतो, पण ऐकणारे देवा, तू जगाचा बाप आहे रे देवा, मला तुला पाहायचंय गड्या देवा, मग मी तुला कसं पाहू, असा विचार रानोबाच्या मनामध्ये आला. रानोबानं देवाची एक प्रतिमा, रानोबानं देवाचा एक पंढरपूरमधून फोटो घेतला. गेला रानोबा घरी गेला. पूर्वीचा काळ वाईट होता दादा, आता आपल्याला सगळं काही मिळायला लागलं, पण ऐकाकडे ऐका, पूर्वी लोकांकडं सगळं सुख होतं पण श्रीमंती नव्हती. आताच्या लोकांकडं पैसा आला, जमीन आली, जुमला आला, गाडी आली, बंगला आला, पण सुख नाही माणसांजवळ आलं. पूर्वीच्या माणसांजवळ पैसा नव्हता, गाडी नव्हती, बंगला नव्हता, पण पूर्वीची माणसं सुखी होती. आताच्या माणसांकडं पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, जुमला आहे, सगळं काय आहे, पण आताचा माणूस सुखी नाही गड्या. पूर्वीचा काळ सुंदर होता. ऐका, पूर्वी त्याच रानोबाच्या घरी देवाराही नव्हता. त्या रानोबानं कापड हतरलं, त्या कापडावरती जगाच्या मालकाचा फोटो ठेवला आणि तो रानोबा दररोज त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याशी बोलायचा, त्याची पूजा करायचा, त्याची आरती करायचा, असा रोजचा नित्यनेम चालू होता. महिन्याची पंढरीची वारी आली. गेला रानोबा पंढरपूरला, निघाला रानोबा. त्यावेळेस रानोबा पंढरपूरला निघालेला असताना रानोबाची पत्नी गर्भधर अवस्थेमध्ये, आणि रानोबाची पत्नी गर्भधर अवस्थेमध्ये रानोबाच्या पत्नीनं त्या रानोबा जवळ जाऊन म्हणावं, स्वामी स्वामी, ऐका ना मालक, निघाला तुम्ही जगाच्या मालकाच्या दर्शनाला, आपल्या झाडाला 3 आंबे लागलेले आहेत, स्वामी हे 3 आंबे न्या आणि माझ्या जगाच्या मालकाला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला खाऊ घाला. असं म्हटल्यानंतर त्या रानोबानं मनात विचार केला, बाबा हे आंबे न्यायचे गड्या खरे, तिचा मान राखून आंबे आपण नेलेही, पण तिथं मला देवाला आंबे खाऊ घालता येतील का, असा विचार केला. ते आंबे घेतले, पिशवीमध्ये टाकले, रानोबा निघाला. आला रानोबा पंढरपूरमध्ये आला, आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर रानोबानं विचार केला, आज माघारी नाही जायचं, आज रांगेमध्ये उभा राहायचं आणि त्या देवाचं दर्शन घ्यायचं. ऐका माय बापांनो, कधीतरी तुम्ही येताना पंढरपूरला बसलेले, जाता की नाही पंढरपूरला, मला वाटतं इथं बसलेलं असं कोणी नसेल की त्याला पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र माहीत नसेल. आणि ज्याला माहीतच नाही तो या महाराष्ट्राच्या मातीतला, त्याला महाराष्ट्रातला म्हणायचंच नाही, त्याला पाकिस्तान मधलं काय, त्याला पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र माहित नाही तर त्याला काय महाराष्ट्रातलं कळणार आहे. ऐका, रानोबानं विचार केला, आलोय पंढरपूरला तर रांगेमध्ये उभा राहायचं. ऐका गडे ऐका, गेला ना कधी पंढरपूरला, तर पंढरपूरला गेल्यानंतर वशिल्यावरती पैसे देऊन कधीच दर्शन घ्यायचं नाही. त्या देवाच्या रांगेमध्ये उभा राहायचं, 2 तास 3 तासानंतर देवाजवळ येऊन दर्शन घ्यायचं. याचं कारण काय आहे गड्या, अरे तुम्ही पैसे देऊन वशिलावरती देवाचं दर्शन घेतलं तर त्या देवाला कळतं की तुम्ही किती श्रीमंत आहे, पण आपण 2 तास रांगेमध्ये उभा राहून त्या देवाचं दर्शन घेतलं ना, आपल्याला कळतं तो जगाचा बाप किती श्रीमंत आहे गड्या. म्हणून कधीतरी गेला ना तर देवाचं रांगेमध्ये दर्शन घ्यायचं. त्या रानोबानं ठरवलं. रानोबा आला, त्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये आला, गरुड स्तंभाजवळ आला, तिथल्या लोकांना पाहिलं, रानोबाला ढकलून दिलं, रानोबाला मंदिराच्या बाहेर काढलं. रानोबा रडायला लागला. रानोबा एका खांबाला डोकं टेकून रडत होता, झोप लागलेली होती. रात्रीच्या 9:30 वाजल्या, 11:30 वाजल्या, मंदिर बंद झालं, सगळे आजूबाजूचे सगळे लोक निघून गेली, आणि 11:30च्या दरम्यान एका माणसाचं रूप घेऊन देवानं त्या रानोबा जवळ जाऊन रानोबाच्या डोक्यावरती हात ठेवावा. रानोबानं पाहिलं तर समोर रानोबाला कोण दिसलं, राजसकुमार मदनाचा पुत्र. त्या रानोबानं पाहिलं, रानोबानं बघितलं तर काय, तो राजसकुमार मदनाचा पुतळा. अरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, त्या जगाच्या बापाचं स्वरूप रानोबानं पाहिलं. रानोबा तर दिसून उठून उभा राहिला. रानोबानं डोळे भरून त्या जगाच्या बापाला पाहिलं, त्या जगाच्या बापाला लोटांगण घातलं, त्या जगाच्या बापाचा आशीर्वाद दर्शन घेतलं, आणि तोच रानोबा देवाला विचारतोय, ए पांडुरंगा, ऐकणारे देवा, अरे सकाळपासून मी बघतोय रे देवा, आता सकाळपासून कितीतरी लोक तुझ्या दर्शनासाठी आले, हजारो लाखो लोक
वारकरी तुझ्या दर्शनासाठी आले, पण देवा ऐकणार आहे देवा, तू मला दर्शन देण्यासाठी मंदिर सोडून तुझी जागा सोडून इथं आला का रे आला? देवानं दिलेलं उत्तर किती गोड आहे गड्या. देव म्हणतायत रानोबा, ऐकणारे रानोबा, अनेक जण आली माझं दर्शन घ्यायला, पण ऐक, माझ्या जवळ येणारा प्रत्येक जण भिकारी आहे. जो श्रीमंत असतो ना तो माझ्या दारामध्ये येऊन मला मागतो, आणि जो गरीब भिकारी असतो ना तो मंदिराच्या बाहेर उभा राहून मला भीक मागतो. रानोबा, सकाळपासून हजारो लाखो लोक येऊन गेले, पण कुणीच मला भेटायला आलं नाही, कुणीच मला काही द्यायला आलं नाही. पण रानोबा, तू एकटा मला भेटायला आला. सांगणार रे रेखला रानोबा, सांगणार रे बाबा, तू मला भेटायला आला, मग रिकामी हाताने कसा आला? मला नेमकं काय घेऊन आला? रानोबानं सांगितलं, देवा, माझ्या झाडाला 3 आंबे लागलेले होते, देणाराही तूच आहे. अरे त्या वृक्षाची पानं तुझ्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते वृक्षाची या पाने हले, त्याच्या सत्तेशिवाय काही होत नाही गड्या. सगळ्यात महत्वाचं माणसाची सत्ता असावी लागते. काय असावी लागते? सत्ता. विचार करा गड्या, गावावरती सत्ता सरपंचाची, तालुक्यावरती सत्ता आमदाराची, जिल्ह्यावरती सत्ता खासदाराची, महाराष्ट्रावरती सत्ता मुख्यमंत्र्यांची, अख्ख्या देशावरती सत्ता पंतप्रधानाची. ऐका, पंतप्रधान जर चांगला असेल तर देश चांगला चालतो. अरे मुख्यमंत्री जर चांगला असेल तर महाराष्ट्र चांगला चालतो. अरे खासदार जर चांगला असेल तर जिल्हा चांगला चालतो. आमदार जर चांगला असेल तर तालुका चांगला चालतो. आणि सरपंच जर चांगला असेल तर गाव चांगलं चालतं. ऐका, आपल्याला तालुक्याचं, देशाचं, गावाचं नाही काही बघता आलं तर कमीत कमी घर चांगलं चालावं याच्याकरता घरातला कर्ता पुरुष चांगला असावा लागतो, तर घर चांगलं चालतं. दादा, तुम्ही जर नीट वागला ना तर तुमचं घर चांगलं चालणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय असावी लागते? सत्ता असावी लागते. मग देवाची सत्ता आहे. त्या देवाला, त्या रानोबानं विचारलं, देवा, मी तुझ्या सत्तेशिवाय काहीच होत नाही, मी तुला 3 आंबे घेऊन आलोय, पण ऐका, देव कुणाला म्हणायचं, साधू संत भक्त कुणाला म्हणायचं? सगळ्यांना साधा आणि सोपा प्रश्न आहे, सर्वांनी माझ्याशी बोला जायचं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये देवी देवता किती आहे की गेले? झोपी गेले की जागे? देवी देवता मुख्य आहे का तुम्ही? बोला ना माय मावल्या, तुम्ही माझ्याच पार्टीतले, घाबरले का मला? बोला जरा, बोला. बोलणारी माणसं मला फार. माणसानं काय करावं? मला वाटतं काय करावं? घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तन करायचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जरा बोला, कीर्तन संपेपर्यंत कुणाचं ऐकावं? कुणाचं? बाबा सगळे मुखे आहेत. तुम्हाला माझं बोलणं समजतंय ना? मग बोला ना जरा. कीर्तन संपेपर्यंत कुणाचं ऐकावं? कीर्तन करायचं ऐकावं. काय सांगत होते मी तुम्हाला? काय विषय? कीर्तनच सांगते, पण कीर्तनात विषय काय चालला होता? वयामानानुसार माझ्या जरा लक्षात राहत नाही, तुमच्या तरी राहावं. भक्त कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, देव कुणाला म्हणायचं? पण मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये देवी देवता किती? 36 कोटी. किती? आधीच मी बहिरे आहे, मला ऐकायचं कमी आहे, जोरात बोला. बोला बोला. किती? 36. किती? 33 कोटी देवी देवता आहेत. हे सगळ्यांना माहित आहे गड्या. याच्या पुढचा मला तुम्हाला साधा आणि सोपा प्रश्न विचारायचा आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत, हे सगळ्यांना माहित आहे गड्या. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत महात्मे किती हे कुणालाच माहित नाही गड्या. उभे असलेले, बसलेले सगळेजण माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ असणारी मंडळी. सगळ्यांना माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संत किती? कोणीतरी बोलावं, कोणीतरी सांगावं अशी माझी इच्छा आहे गड्या. साधू संत. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय, भक्ती म्हटलं की नामदेवराय, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबा राय, शांती म्हटलं की ब्रह्म एकनाथ महाराज, आदी करून सकल संत महात्मे येतात. पण त्याच संत महात्म्यांची यादी जर पाहिली ना, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 252 संत आहेत. ऐका, किती संत आहेत? 252. ऐका, तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये, त्या या पावनभूमी पुण्यभूमी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि आज या ठिकाणी माझ्या भावानी ओमकार दादानी मला तुमच्या समोर कीर्तन करण्याची संधी दिली. आज आला ना तुम्ही तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला, बस
आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून तुमच्या लक्षात आलं ना गड्या साधू संत किती आहेत. एवढं जरी तुम्हाला समजलं ना माझं कीर्तन सफल झालं म्हणून समजा गड्या. एवढं जरी लक्षात राहिलं. किती संत आहेत? 252 संत आहेत. हे आपल्याला माहित नाही गड्या. त्यातले अधिकार संपन्न संत सगळेच आहेत गड्या. पण संत कुणाला म्हणायचं, देव कुणाला म्हणायचं, भक्त कुणाला म्हणायचं, देव कुणाला म्हणायचं? जो भक्ताजवळचं सगळं घेत नाही, भक्ताजवळ शिल्लक ठेवतो त्याला देव म्हणायचं. आणि साधू संत कुणाला म्हणायचं? तर आपल्याजवळ काहीच ठेवत नाहीत, सगळं देवाला देतात, त्याला संत आणि त्याला साधू म्हणायचं. रानोबानं पिशवीतले तिन्ही आंबे काढले, जगाच्या बापाला द्यायला लागला. पण जगाचा बाप काय करत होता? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देव एवढा एवढा चतुर आहे, देव एवढा हुशार आहे. देवानं रानोबा जवळचे तिन्ही आंबे नाहीत घेतले. देवानं रानोबा जवळचा एक आंबा घेतला आणि एक आंबा चोकून अर्धा खाल्ला आणि अर्धा उष्टा चोकून खाल्लेला आंबा त्या रानोबाला दिला. आणि त्या रानोबाला सांगितलं, रानोबा ऐकणारे रानोबा, तुझी पत्नी गर्भधार अवस्थेमध्ये हा मी चोकून खाल्लेला अर्धा आंबा घरी जाऊन तुझ्या पत्नीला खाऊ घाल आणि त्याच्यापासून तुला मूल जन्माला येईल, लेकरू जन्माला येईल. अरे रानोबा गेला. रानोबानं ते अर्धा चोकून देवानं खाल्लेला आंबा आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला खायला दिला. तिनं तो आंबा खाल्ला आणि तिनं तो आंबा खाल्ल्यानंतर एक मूल जन्माला आलं. अरे देवानं चोकून खाल्लेला अर्धा आंबा त्याच्या उष्टा पत्नीनं खाल्ला आणि त्याच्यापासून मूल झालं. रानोबानं त्याचं नाव चोखोबा ठेवलं. का चोखोबा ठेवलं? देवानं चोकून खाल्लेला आंबा त्याच्या पत्नीनं खाल्ला आणि त्याच्यापासून मूल जन्माला आलं म्हणून त्याचं नाव चोखोबा ठेवलं. देव भक्तासाठी काही करायला तयार असतो गड्या. मग देवाची भक्ती करा, त्या देवाला आपलंसं करून घ्या, त्या देवाजवळ जा. ऐका माय बापांना, तुम्ही सगळं माझं म्हणता, जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हणता, पण त्या देवाला माझं म्हणत नाही गड्या. अरे त्या देवाला माझं म्हणा सुख कुठंच जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आपल्याला कळालं पाहिजे सुख कशात आहे, समाधान कशात आहे. झालं, आपल्या नशिबात आपल्या भाग्यात असेल तेवढं आपल्याला मिळतं. आपण जास्त अपेक्षा करायची नाही. आपल्याला जास्त मिळावं असं जर माणसाला वाटत असेल तर माणसाच्या प्रारब्धात असतं तेवढंच माणसाला मिळतं. अन्न मान धन येतो प्रारब्धात. आपल्या प्रारब्धात जेवढं असेल ना माय बापांना तेवढंच आपल्याला मिळणार आहे गड्या. मनाचं आणि नशिबाचं. माणसाचं मन आणि नशीब बघा तुम्ही. माणसाच्या जे मनात असतं ते नशिबात कधीच नसतं आणि जे नशिबात असतं ते मनात कधीच नसतं. म्हणून माणसाच्या मनाचं आणि नशिबाचं कधीच जुळत नाही. कारण माणसाच्या मनात असणारं नशिबात कधीच नसतं आणि नशिबात असणारं माणसाच्या मनात कधी नसतं. म्हणून माणसाच्या मनाचं नशिबाचं जुळत नाही गड्या. म्हणून ऐका गड्या, ऐका, त्या नशिबाचं मनाचा विचार करायचा नाही. मन हे माणसाला फसवत असतं. माणसाला काय वाटतं, हे सगळं मी करतोय, माझ्यामुळं चाललंय. दोन्ही बैलाच्या आडकीच्या मधून कुत्र चाललेलं असतं. कुत्र कोण? मनाचं ऐकायचं नाही. मनोमार्गे गेला तो ते त्याची मन 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 माणसाला फसवत असतं. दोन्ही बैलाच्या आडकीच्या मधून कुत्र चाललेलं असतं. कुत्र कोण? कुत्र. त्या कुत्र्याला काय वाटतं, ही जी बैलगाडी आहे ना ती मी चोरतोय. कुणाला वाटतं? कुत्र्याला. कुत्र्याला काय वाटतं, ही जी बैलगाडी आहे ना, दोन्ही बैला सकट, शेतकऱ्या सकट, अख्ख्या सगळ्या गाडीचं ओझ आहे ती मी एकटा चोरतोय. कुणाला वाटतं? कुत्र्याला. कुत्र्याला काय वाटतं, ही बैलगाडी आहे ती मी चोरतोय. कुणाला वाटतं? कुत्र्याला. माय बापांनो, माणसाची गत सुद्धा कुत्र्यासारखीच झाली. माणसाला काय वाटतं, त्याच्या मुलीचं लग्न ना मी जमवलं, मी म्हणून झालं. कुणाला वाटतं दादा? कुणाला वाटतं? आता म्हणा की कुत्र्याला. माणसाची गत सुद्धा कुत्र्यासारखीच झाली. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मुखानं देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची. अरे ऐका गड्या, ऐका, तुमचं कर्म जर चांगलं नसेल ना तर देव तुम्हाला कधीच मुक्ती मोक्ष देणार नाही गड्या. इथं बसलेला प्रत्येक जणाला सुख मिळावं, समाधान मिळावं असं वाटतं ना गड्या, तर त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला माझं म्हणायचं. माणूस कसाही वाईट वागायला असू द्या, तुम्हाला वाटतं ना तुम्ही केलेलं पाप, तुम्ही केलेलं पुण्य, तुम्ही केलेलं कर्म, तुम्ही दुसऱ्यांशी बोललेला खोटं, हे कुणाला दिसत नाही गड्या. हे सगळं पाहणारा तुमचं कर्म, तुमचं पाप, तुमचं पुण्य, तुमचं सगळं काही जो पाहतो ना तो माझा जगाचा बाप आहे. त्याला सगळं दिसतं गड्या. कशी माणसाला सवय असू द्या. नारद मुनी, कधीचे नारद मुनी, नारद मुनींना काय सवय होती, भांडणं लावायची, बाकीची भांडणं नुसती बघत बसायची. असे कधीचे नारद मुनी. नारद मुनी अख्ख्या गावात का व्हायना एक तरी नारद असतोच. बरं गावात नसताना का अख्ख्या वस्तीव का व्हायना एक तरी नारद
बरं वस्तीव नसना का अख्ख्या घरात का व्हायना एक तरी नारद भांडणं लावायची आणि बाकीची भांडणं नुसती बघत बसायची अशी लावायचं काम वाईट गोष्ट होती नारद मुनीपाशी. पण नारद मुनी तरीही मुखानं काय करायचे नामस्मरण करायचे भजन करायचे. काय म्हणायचे नारद मुनी नारायण नारायण ऐका ते नारद मुनी किती गोड आणि किती सुंदर भजन म्हणत जायचे. नारद मुनी म्हणायचे नारायण 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 असं भजन नारद मुनींचं चालू असायचं. पण आपल्याला हे कळत नाही गड्या. आपण मुखानं देवाचं नामस्मरण करत नाही. सगळ्याला माझं म्हणतो पण त्या देवाला माझं म्हणत नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो. ऐका माय बापांना आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो आणि कीर्तनाला गेल्यानंतर अशी बरीच लोक असतात. ती लोक म्हणतात ताई चला आमच्या घरी चहा घ्यायला. असंच कीर्तन झाल्यानंतर एक आजी माझ्या जवळ आल्यानं आजी म्हटल्या ताईडे चल माझ्या घरी कीर्तन झाल्यानंतर आजी म्हटल्या ताईडे चल माझ्या घरी चहा घ्यायला. मी म्हटलं आजी मी चहा घेत नाही. आजी म्हटल्या ताईडे चल माझ्या घराला तुझं पाय लागू दे. मग माझे बाबा आणि मी त्या आजींच्या घरी गेलो. आजीनं कपामध्ये चहा आणला. मग माझे बाबा चहा घेत होते. मी बसलेली होती. आजी माझ्याजवळ आली ना आजी म्हटली ताईडे एक प्रश्न विचारू का. मी म्हटलं विचारा आजी. आजी म्हटल्या ताईडे एवढी गावं फिरती एवढी दररोज कीर्तनाला जाती माझ्या सोन्याचं तेवढी लग्न जमत नाही. कुठं तरी एखादी पोरगी बघ. अगं जाळ झाला तिकडं तुझ्या सोन्याचा. तिथं पोरांना पुरी मिळत नाही त्या तुझ्या सोन्याला कुठनं पोरगी बघ. पण काही मागाव का काही म्हणाव का आम्हाला. कीर्तनकार घरी आलाय आजी तुझ्या. माळकरी मुलगी तुझ्या घरी आली. वारकरी तुझ्या घरी आलाय. तू म्हटलं पाहिजे ताईडे गेली कधी पंढरपूरला तर तुळशीची पवित्र माळ मला घेऊन ये. ताईडे गेली कधी आळंदीला तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी मला घेऊन ये. ताईडे गेली कधी देहूला तर तुकोबरायांची गाथा मला घेऊन ये. असं आजींना मला मागाय पाहिजे म्हणाय पाहिजे की नाही का. मला म्हणायचं ताईडे एवढी गावं फिरती माझ्या सोन्याला तेवढी पोरगी बघ. असं तर सांगायचं का माय मावल्या. मग काही बोलतात तू काही आणायला सांगतात काही मागतात आमच्याकडं. पण आम्ही काही देव आहे का. आम्ही असताना कोण आहे. तुम्ही मला काय म्हणता हा नाही काय म्हणता महाराज म्हणता की नाही. उभे असलेले सगळे बसलेले तुम्ही सगळ्यांना आम्हाला काय म्हणता महाराज म्हणता. काय म्हणता महाराज. बरं महाराज नेमकं म्हणायचं कुणाला. महाराज या शब्दाचा अर्थ महाराज कुणाला म्हणायचं महाराज. आपण कुणाला म्हणतो ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की कुणाला त्यांना म्हणतो का. त्यांना म्हणायचं महाराज. या शब्दाचा अर्थ किती गोड आहे गड्या. म म्हणजे महान आणि राज म्हणजे गुह्य. जो महान गुह्य जाणतो त्याला काय म्हणायचं महाराज. मग आम्ही जाणतो का महान गुह्य.
आम्ही आहे का महाराज? हा, पण आजकालचे आम्ही महाराज लोक एवढे हुशार. मी तर लय बोलण्यात हुशार आहे. आपल्याला काही जमत नाही, आपल्याला फक्त बोलायलाच जमतं बाबा. मी तर बोलून बोलून माणसांना काय करते माहितीये का? मी आंधळ्या माणसाला पण चष्मा विकत घ्यायला लावतीन, टकल्या माणसाच्या हातात कांगवा देऊन त्याला केस विचारायला लावती. एवढी आजकालची आम्ही महाराज लोक कीर्तनामध्ये हुशार झालोय गड्या. एवढं मी बोलण्यात हुशार आहे, मला बोलायला फार आवडतं. आता तुम्ही माझ्यासोबत बोलत जायचं, मला बोलणारी माणसं फार आवडतात. ऐकाकडे ऐका, त्या देवाजवळ जा, त्या देवाला माझं म्हणा, त्या देवाचं नामस्मरण करा. ऐका, धन कोणत्या ठिकाणी खर्च करावं हे तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे गड्या. धन आपल्याकडे येताना सुद्धा रडतं बरं का. पैसा आपल्याकडे येताना रडतो. पैसा म्हणतो आता मला ही बिअर बारवर नेतय का ढाब्यावर नेतय. पैसा आपल्याकडे येऊन बघतो. ऐका, धन कुठं खर्च करावं? अरे धन जिथं चांगलं कर्म, जिथं चांगलं काम केलं जातं, जिथं देवाचं नामस्मरण होतं, जिथं अखंड हरिनाम सप्ताह होतं ना, तिथं दान धर्म केलं करायचं मायबापांनो. ऐका गडे ऐका, आला ना तुम्ही इथं, अरे दिली ना सप्त्याला आज या वर्षी तुम्ही जर 500 रुपये जर वर्गणी दिली ना, पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला 5,000 रुपये देण्याची ताकद देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. एवढं 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 देवाला थोडं द्या गड्या, थोडं द्या. थोडं जरी देवाला दिलं ना, देव आपल्याला भरपूर काही देत असतो. तुम्ही दान धर्म नको त्या ठिकाणी करत नाही गड्या. ऐका गड्या ऐका, नको त्या ठिकाणी आम्हाला बाकीच्या ठिकाणी जिथं बाया नाचतात तिथं लोकांना माग सरका म्हणून सांगावं लागतं, आणि जिथं देवाचं नामस्मरण होतं तिथं आम्हाला पुढं सरका म्हणून लोकांना पुढं बोलवावं लागतं. चांगलं चांगलं लोकांना कळत नाही गड्या. नको त्या ठिकाणी तुम्ही खर्च करता, पण देवाच्या कामाला खर्च करा गड्या. देव तुम्हाला मुक्ती मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. जीवनामध्ये सुख समाधान पाहिजे ना, त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला माझं म्हणायचं. मग बसलेले संसारात सुख आहे का दुःख आहे? अय माय मावल्या, संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? बोला बोला ना, सुखाचा आहे का? तुम्ही म्हणचाल ताई तुम्ही आम्हाला काय विचारता? माझं अजून झालं लग्न तुमचं झालंय ना? काही इथं बसलेल्या सगळ्या संन्याशी आहेत. तुम्ही सगळे संन्याशी आहे का? झालंय ना तुमचं लग्न? मग संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? माझं झाल्यावर मलाही अनुभव येणार आहे संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे. माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, कसा आहे संसार? दुःखाचा आहे. तरी पण माणूस काय संसारामध्ये हुशार होत. माझे संत तुकडोजी महाराज काय गोड सांगतात, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. ए संसारात सुख नाही हुशारी धर, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर.
कुणाचं नाही गड्या, एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे. काय माझं माझं म्हणता नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी हो नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाचल देखील प्राणा माझे माझे म्हणून अंती जाचल देखील प्राणा माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाव कुणाची कोण कुणाचे सखे सोयरे मेरा मागे सर्व राहिले तिन धागे दोरे राणा मायेचा बाजार राणा मायेचा बाजार नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाचल देखील प्राणा माझे माझे म्हणून अंती जाचल देखील प्राणा माझे माझे म्हणून अंती जाचल देखील प्राणा माझे माझे ऐका, कोणी कुणाचं नाही गड्या, एकटा आलं एकट्याला जावं लागणार आहे, एकट्याला मरावं लागणार आहे. मग माझं माझं करायचं नाही. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, समाधान मिळावं, पण या संसारामध्ये या मृत्यू लोकामध्ये कोणी सुखी नाही. अरे जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही, आणि जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही. पण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला मनुष्य कोणत्या ना कोणत्या कारणानं निश्चित दुःख आहे. प्रत्येकाला दुःख आहे. मग सुख पाहिजे असेल तर त्या देवाजवळ जायचं. ऐका गड्या ऐका, जोपर्यंत लहान असताना लहानपण फार सुंदर असतं गड्या. काय आपण करतोय लहानपणामध्ये, कुणाला काय बोलतोय, काय करतोय, मनामध्ये कोणते वाईट विचार नसतात. लहानपण खरंच फार सुंदर असतं. मला वाटतं अजून माणसानं लहानच राहावं. जोपर्यंत लहान असतो त्यावेळेस लहान मुलांना वाटतं कधी मी मोठा होतोय, कधी माझं लग्न होतंय. पण लहान असल्यानंतर त्या मुलाला मोठं होण्याची अपेक्षा असते, पण मोठं झाल्यानंतर कळतं लहानपण किती सुंदर होतं. म्हणजे तुकोबराय म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचं. लहानपण फार सुंदर होतं, म्हणून माझ्या तुकोबरायांना सुद्धा लहानपण घ्यावं वाटत होतं गड्या. मग लहानपणी कशाची चिंता नसते, कशाची काळजी नसते, काय करतोय, कुणाला काय बोलतोय, मनामध्ये वाईट विचार नसतात. ते लहानपण फार सुंदर असतं. पण मोठं झाल्यानंतर मनामध्ये अनेक विचार असतात. बघा, विचार करा गड्या, तुम्हाला काय वाटतं सगळे तुमचे आहेत का? नाही गड्या नाही. या जगाच्या पाठीवरती तो देव आणि आपले आईबाप सोडले ना, आपलं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच नाही. ज्याला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं ना गड्या, त्याला जीवनामध्ये खरंच यशस्वी व्हायचंय, मोठं व्हायचंय ना, त्यानं जर बापाच्या शिव्या खाल्ल्या असतील ना, तो माणूस निश्चित मोठा होत असतो. ज्याचा बाप रोज त्याला शिव्या देतोय तो माणूस मागं राहतो असा नाही. जो बापाच्या शिव्या खातो ना, तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. बापने दी गाली तो जिंदगी बदल डाली. बापानं जरी शिव्या दिल्या ना, त्या शिव्याच्या पाठीमागं बापाचं प्रेम असतं. पण ऐका, बापाच्या शिव्या जो माणूस खातो ना, तो जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणून बाप शिव्या देतोय म्हणून वाईट मानून घ्यायचं नाही. ऐका गडे ऐका, त्या बापाची किंमत, आईची किंमत आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळाल्याशिवाय राहत नाही गड्या. आपल्याला हे सगळं कळालं पाहिजे. मग ऐका गडे ऐका, तो देव काय असतो, त्या देवावरती प्रेम करायचं. कुणावरती प्रेम करायचं? देवावरती. आपण नको त्याच्यावरती प्रेम करतो. पण प्रेम बघा, प्रेम या शब्दाचा अर्थ कसा आहे? प्रेम बघा कसं असतं, ज्याला प्रेम मिळतं त्याला प्रेम जपता येत नाही, आणि ज्याला प्रेम जपता येतं त्याला खरं प्रेम कधीच मिळत नाही. म्हणजे प्रेमाचं असंच आहे गड्या, ज्याला मिळतं त्याला ते टिकवता येत नाही, जपता येत नाही, आणि ज्याला प्रेम जपता येतं, टिकवता येतं, त्याला खरं प्रेम कधीच मिळत नाही. मग कुणावरतीही प्रेम करायचं नाही. देवावरती प्रेम करायचं, आई वडिलांवरती प्रेम करायचं. आपण नको त्याच्यावरती प्रेम करतो. पण आपल्याला हे कळालं पाहिजे गड्या. काय बायको तुमचे का? अय माय बापांनो, बायको बायको म्हणता, माय मावल्या तुम्ही नवरा नवरा म्हणता, पण नाही गड्या, तुम्ही आजकाल नवऱ्याला देव मानत नाहीत. पूर्वीचा काळ सुंदर होता. पूर्वीच्या बायका नवऱ्याला आहो म्हणायच्या, मालक म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या, धनी म्हणायच्या. आताच्या काय म्हणतात? अय तुम्ही, आता नावानच बोलवते ती. आता काय आहो स्वामी धनी मालक काय म्हणत काहीच राहिला नाही. पूर्वीचा काळ किती सुंदर होता. ऐका, पूर्वी जंगलामध्ये मेंढरांचा वाडा होता, आणि विहिरीवरती सुंदर नाडा होता, आणि खोट बोलणाऱ्याला जोडा होता. आणि एवढंच नाही माय मावल्या, पूर्वी लेक आईच्या धाकात होती, नतनी मोत्याची तिच्या नाकात होती. पूर्वीचा बुवा मंदिरात गात होता, आणि साऱ्या गावाला पाटलाचा धाक होता. ऐ पाटील पाटील पाटील, हाय का नाही तुमच्या इथं कोण पाटील? आ
आहे का नाही सांगा ना, आहे का नाही? पण इथल्या पाटलांचं मी सांगत नाही, तुम्ही मनावर घेऊ नका. पूर्वी कसं पाटील म्हणाल तसं. आता तर सगळं बदललं गड्या. पूर्वीसारखा काळ राहिला नाही, पूर्वीसारखी संस्कृती राहिली नाही. पूर्वीचा काळ सुंदर होता, पूर्वीची लोक सुंदर होती, पण पूर्वीचा काळ बदलत गेला. ऐका गड्या ऐका, जीवनामध्ये पूर्वीची माणसं मिळालेली आयुष्यभर आपल्याला साथ द्यायची, सोबत राहायची. आजकाल आपल्याला जीवनामध्ये दररोज कितीतरी माणसं येतील आणि कितीतरी माणसं जातील, पण आपण जपायची मात्र तीच जी आपल्याला अडचणीच्या काळामध्ये साथ देतील. जी आपल्याला साथ देतील ना त्यांना जपायचं. कितीतरी येतील कितीतरी जातील, त्या माणसांचं जास्त डोक्यात घ्यायचं नाही, विचार करायचा नाही. माणसाचं वाईट, माणसाचं कसं असतं बघा, माणूस कुणालाही बदनाम करतो, चांगल्या माणसालाही माणूस बदनाम करतो, चांगल्या प्राण्यालाही माणूस बदनाम करतो. अरे मांजरीचं नाव तर उगाच बदनाम झालंय, आडवं येण्याचं काम तर माणसानंच केलंय. मांजरीचं नाव तुम्ही बदनाम केलंय, पण आडवं येण्याचं काम माणसानं केलंय. मांजर नाही आडवी जात. बघा तुम्ही, जगातले सगळे प्राणी तुम्हाला आडवे दिसतील, आडवे, पण माणूस आहे का नाही उभा, तरी पण राहतोच निवडणुकीला उभा. म्हणजे आगावपणा, आडवं येण्याचा प्रश्न फक्त माणसाकडे, मांजर नाही कळत. पण आपल्याला हे कळत नाही गड्या. मग ऐका गड्या ऐका, त्या देवाच्या नावाचं वेळ लावून घ्या, त्या देवाच्या नावाची पिसं लावून घ्या, त्या देवाला माझं म्हणा, पण आपल्याला हे कळत नाही. अरे आपण सगळ्यांना माझं म्हणतो, पण त्या देवाला माझं म्हणत नाही. अरे साधू संतांना जो मार्ग दाखवला ना, त्या मार्गाने चाला. ऐका गड्या ऐका, सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर त्या देवाजवळ जा गड्या. बसलेले तुम्ही सगळेजण, हे शरीर देवाचं मंदिर आहे. यात चपाती भाकरी टाकत नाही, गोवा गुटखा तंबाखू दारू टाकता, आणि ते टाकल्यामुळे माणूस काय पडतो, आजारी पडतो. बरं आजारी पडल्यावर आता कुठं जावं लागतं, दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर 3 तासानंतर नंबर लावल्यानंतर डॉक्टर कन्सल्टिंग रूम मध्ये बोलवतात. या झोपा, हे अंगा व्हा, त्या अंगा व्हा, ही हात खाली करा, ही पाय वर घ्या, श्वासात घ्या, श्वास बाहेर सोडा. आणि सगळं झाल्या विचारतात काय होतंय तुम्हाला. आता इतक्या उशीर उलटापालट केली काय त्वा. म्हणजे मी इथल्या डॉक्टरांचं सांगत नाही, आमच्या तिकडच्या डॉक्टरांचं सांगते. तिकडं गेली की इकडचं सांगत असते. विठ्ठल विठ्ठल. ऐका, तुकाराम महाराज सुद्धा डॉक्टर होते. तुकाराम महाराजांचा सुद्धा आयुर्वेदाचार्याचा दवाखाना होता. त्या रोग्याला, त्या पेशंटला पाहिलं ना की महाराज ओळखायचे याला कोणता रोग लागलाय. महाराज म्हणायचे, बाबांनो औषध माझ्याकडे, पण तुम्हाला पथ्य पाळावं लागेल. तुकाराम महाराज कशाचे औषध द्यायचे, तुकाराम महाराज ब्रह्मरसाचे औषध द्यायचे. ही काढा तेने पिडा वारेन. पिडा म्हणजे वारेन म्हणजे काय होईल, आपलं रोग राही, आपली पिडा असणार वारून जाईल. म्हणजे काय जाईल, मरून जाईल. आपण काय म्हणतो, मेलेल्या माणसाला तो वारला. म्हणजे आपली पिडा, आपलं रोग जर वारायचे असतील, मारून टाकायचे असतील, तर ब्रह्मरसाचं औषध तुम्हाला आम्हाला घ्यावं लागेल. ब्रह्मरस कसा बनवायचा, तर जशी दारू बनवली बरोबर तसाच ब्रह्मरस बनवायचा. आता तुम्ही म्हणसाल ताई दारू कशी बनवायची, घ्या लिहून मी सांगते. 3 दगडाची चूल मांडायची, त्या 3 दगडाच्या चुलीवर पत्र्याचा डबा ठेवायचा. त्या पत्र्याच्या डब्याला एक छिद्र पाडून नळी काढायची. त्या पत्र्याच्या डब्यात थिवराची साल टाकायची, कारखान्याची मळी टाकायची, कुजलेला गुळ टाकायचा, 1 सागर नाही 9 सागर टाकायचं, आणि कमी पडली तर भेंडी पण टाकायची, आणि खालनं जाळ लावायचा, जाळ. आणि आठवून त्या नळीतनं जी पाणी बाहेर निघल का नाही त्याला म्हणायचं पहिल्या धाराची. अशी दारू बनवतात. आता तुम्ही काय म्हणसाल ताई तुमचा काही धंदा बिंदा होता की काय. नाही बाबा नाही, आम्हाला सांगण्याकरता कॅनलकडं न बी फिरावं लागतं. आता दारू कशी बनवली ऐकलं, पण ऐका माय बापांनो, ब्रह्मरस कसा बनवायचा. अरे जशी दारू बनवली ना बरोबर तसाच ब्रह्मरस बनवायचा. याला सुद्धा 3 दगडाची चूल मांडायची. कोणत्या 3 दगडाची, मन बुद्धी चित्त
मन बुद्धी चित्त या तीन दगडाची चूल मांडायची. मन बुद्धी चित्त या तीन दगडाच्या चुलीवर आपला अहंकार नावाचा डबा ठेवायचा आणि त्या अहंकार नावाच्या डब्याला एक छिद्र पाडून नळी काढायची. त्या अहंकार नावाच्या डब्यात आपल्या या प्रवृत्ती निवृत्ती टाकायच्या. जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका माय बापांनो, ब्रह्मरस कसा बनवायचा. मन बुद्धी चित्त या तीन दगडाची चूल मांडायची. त्या तीन दगडाच्या चुलीवर आपला अहंकार नावाचा डबा ठेवायचा. त्या अहंकार नावाच्या डब्याला एक छिद्र पाडून नळी काढायची. त्या अहंकार नावाच्या डब्यात आपल्या या प्रवृत्ती निवृत्ती टाकायच्या आणि खालून ज्ञानाचा अग्नी लावायचा. अरे ज्ञानाच्या अग्नीवर या प्रवृत्ती निवृत्ती आठवायच्या, कडवायच्या आणि आठवून आठवून त्या नदीतनं जी रसायन बाहेर निघल ना त्याला म्हणायचं ब्रह्मरस. विठ्ठल विठ्ठल खलाल 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 विठ्ठल हाला, असा ब्रह्मरस बनवतात. पण असली औषधं तुम्हा आम्हाला आवडत नाही. चांगलं सांगितलेलं कुणाला कळत. कुणाला जरी म्हटलं ना दादा देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, तुम्हा आम्हाला करू वाटत नाही. त्या देवाला आपलंसं करून घेत नाही. त्या देवाला माझं म्हणत नाही. अरे सुख पाहिजे असेल तर त्या देवाजवळ जावं लागतं. त्या देवाला माझं म्हणावं लागतं. ऐका गड्या ऐका, तुम्ही गेल्यानंतर तुमच्यासोबत पत्नी येत नाही, आपले मुलं येत नाहीत, कोणीच येत नाही गड्या. मग आपल्या आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये तुम्ही सगळ्यांना विसरा पण जन्म देणाऱ्या आई बापाला कधीच विसरू नका गड्या. विठ्ठलासारखा बाप असणार, विठ्ठल असणारा तुमचा बाप आहे आणि रुक्मिणी म्हणजे तुमची आई आहे गड्या. सगळ्यांना विसरा पण आई बापाला विसरू नका. विसरू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला कधीच विसरायचं नाही गड्या. आई बापाची किंमत आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही गड्या. देव काय असतो त्या देवाजवळ केल्यानंतर कळतं तो देव काय असतो. ऐका गड्या ऐका, आता आनंदाचा सोहळा येतोय. माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची आषाढीची यात्रा येते, वारी येते. ऐका किती आनंदाचा सोहळा असतो. तो थाट तो आनंद पाहायला मिळत नाही गड्या. पण आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय म्हणून आपल्याला हा आनंद पाहायला मिळतो. ऐका गड्या ऐका, अनेक लोकांनी अनेक माणसांनी आपल्या जातीवरती देवांना, साधू संतांना, महापुरुषांना वाटून घेतलं. प्रत्येक जण म्हणतो ऐका, माळी म्हणतो सावता महाराज आमचे, महात्मा ज्योतिराव फुले आमचे, सगळेजण म्हणतात, धनगर म्हणतात बाळूमामा आमचे, अहिल्यादेवी होळकर आमच्या, मराठे म्हणतात छत्रपती शिवाजी राजे आमचे. आपण जातीवरती देवाला वाटून घेतलं गड्या. साधू संतांना वाटून घेतलं. कुणी म्हणतं तुकोबराय आमचे, कुणी म्हणतं ज्ञानोबराय आमचे, कुणी म्हणतं सावता महाराज आमचे, कुणी म्हणतं चोखोबराय आमचे, कुणी म्हणतं नरहरी सोनार आमचे. सगळे जातीवरती आपण देव वाटून घेतले. पण ऐका गड्या ऐका, माझे संत सद्गुरू बाळूमामा फक्त धनगर कुळाचे नाहीत आणि ऐका गड्या ऐका, माझे छत्रपती शिवाजीराजे फक्त मराठ्यांचे नाहीत गड्या. कधी एकेकाळी माझ्या छत्रपती शिवाजीराजाने स्वराज्य निर्माण करावं. राजाने स्वराज्य निर्माण करताना राजांसोबत फक्त मराठ्यांचीच माणसं नव्हती, आतला पगड जातीची लोक माझ्या राजांसोबत येत होती. अरे कुणी म्हणत नव्हतं हा साली आहे, हा माली आहे, हा धनगर आहे, हा लोहार आहे, हा चांबार आहे, हा वाणी आहे, हा रामोशी आहे. ऐका गड्या ऐका, सगळी जण म्हणायची ही छत्रपती शिवाजी राजांचे मावळे आहेत. हे छत्रपती शिवाजी राजांचे काय 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 जबरदस्त बलिदान देतात मावळे या महाराष्ट्राच्या. ऐका कधी तरी त्या राजाचा इतिहास वाचला पाहिजे. तो राजा आपल्याला कळायला पाहिजे गड्या. आज आमची माणसं धर्मासाठी सीमेवरती लढता येतात. त्या धर्माला आपल्याला कधीतरी अभिमान वाटला पाहिजे. ऐका गड्या ऐका, आपल्याला जातीचा कधी अभिमान वाटून घ्यायचा नाही. ऐका, आपल्याला जातीचा अभिमान वाटला नाही पाहिजे, आपल्याला श्रीमंतीचा अभिमान वाटला नाही पाहिजे, आपल्याला पैशाचा अभिमान वाटला नाही पाहिजे, आपल्याला आपल्या नावाचा अभिमान वाटला नाही पाहिजे. तर आपल्याला कशाचा अभिमान वाटला पाहिजे? अरे जातीचा नाही, पैशाचा नाही, आपल्या नावाचा नाही, आपल्या श्रीमंतीचा अभिमान नाही, तर आपल्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो याचा अभिमान वाटला पाहिजे गड्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले, देवी देवता होऊन गेले. मग सुख पाहिजे असेल ना तर त्या देवाजवळ जायचं, त्या देवाला माझं म्हणायचं. जर का त्या देवाला माझं म्हटलं तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्या देवाला आपलंसं करायचं अभंगाच्या
आपलंसं करा. पण ऐकाकडे ऐका, देवाबरोबर आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना माझं म्हणा, जीवनामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही. कधी एकेकाळी माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा इतिहास बघायचा गड्या. ऐकाकडे ऐका, कधी एकेकाळी माणसाचे दिवस बदलतात बघा. आहे ते दिवस माणसाचे राहत नाहीत, माणसाचे दिवस निश्चित बदलत असतात. कधी एकेकाळी माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना ज्यावेळेस आळंदीवरून पैठणला जायचं होतं ना, त्यावेळेस याच लोकांनी माझ्या माऊलींना साधी बैलगाडी दिली नाही हो. बैलगाडी मागायला गेले माझे माऊली, माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या सोपानाला, माझ्या मुक्ताला त्या बैलगाडीमध्ये बसवून मला पैठणला जायचंय, द्या ना हो काका, द्या ना हो दादा बैलगाडी, म्हणून माझे माऊली सगळ्यांच्या दारामध्ये गेले. पण कुणी माझ्या माऊलींना बैलगाडी दिली नाही. पायामध्ये वाहन नव्हतं, चप्पल नव्हती, पादुका नव्हत्या घालायला. झाडाची पानं पायाला बांधून माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, ती मुक्ताबाई चालत चालत गेली गड्या पैठणला. तो काय होता. पण कधी एकेकाळी माणसाचे दिवस बदलतात. चांगल्या माणसाची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, आणि गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. अरे आजच त्या माझ्या माऊलींचा काळ जर बघितला ना, अरे ज्या लोकांनी माझ्या माऊलींना साधी बसायला जायला, पैठणला जायला बैलगाडी दिली नाही ना, पण आज माझ्या माऊलींचा काळ बघा. अरे आळंदीवरून माझ्या माऊलींना चांदीच्या रथामध्ये बसवून आणलं जातं पंढरपूरमध्ये. काय थाट आहे माझ्या माऊलींचा. कधी लाकडाची बैलगाडी दिली नाही, आणि आज माझ्या ज्ञानोबारायांना जायला चांदीचा रथ आहे. कधी दिवस बदलतील सांगता येऊ शकत नाही. मग ऐका ऐका दादांनो, माय बापांनो, तुमचे दिवसही कधी बदलतील तुम्हाला सांगता येणार नाही गड्या. ऐका, आज तुमचा दिवस रडायचा असेल तर उद्या तुमचा दिवस हसायचा येईल. अरे आज तुम्हाला दुःख होत असेल तर उद्या तुमच्या जवळ सुख आल्याशिवाय राहणार नाही गड्या. आज तुम्ही भले गरीब असाल, उद्या तुमच्या जवळ श्रीमंती आल्याशिवाय राहणार नाही गड्या. तो देव, ते दिवस आहेत कधी ना कधी बदलत असतात गड्या. सगळं काही बदलतं, वेळ बदलतो, दिवस बदलतात, काळ बदलतो, पण एकमेव आपला देव आहे, तो देव कधीच बदलत नाही. मग त्या देवाचं चांगलं कर्म करा. काय हो, देवपूजा करून नुसता देव भेटत नाही, कर्मही चांगले करावे लागतात. त्या देवाजवळ जावं लागतं, तर देव आपल्याला चांगलं आपल्याला मुक्ती मोक्ष देत असतो. मग मला वाटतं माणसानं काय करावं, शरीराचं वजन वाढलं की माणसानं व्यायाम करावा, धनाचं वजन वाढलं की माणसानं दान धर्म करावा. करता का तुम्ही? अय बसलेले, करता का? इथं एवढं येणार 5 दिवस अखंड हरिनाम सप्ताह आहे, कीर्तन महोत्सव आहे, बाल संस्कार शिबिर मोफत ठेवलंय ओमकार महाराजांनी, म्हणून येणार सगळेजण 5 दिवस. पण कोणी किती जरी पैसा असला तरी 100 रुपये 10 रुपये सुद्धा देणार नाही तुम्ही? नाही रे. ऐका, हा कार्यक्रम एकट्या ओमकार महाराजांचा, ओमकार दादाचा नाही गड्या. हा कार्यक्रम तुमच्या सगळ्या गावाचा आहे. अरे तुमच्या सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे. तुम्ही फुल ना खेळ म्हणून मेळ जमविला किंवा खेळ. हा कार्यक्रम एकट्याचा नाही गड्या. ज्यावेळेस हा कार्यक्रम करायचा ठरवलं, मी ओमकार दादा, माझा भाऊच आहे त्याच्यामुळे मी त्याला दादाच म्हणते. ऐका, ओमकार दादाने मला कॉल केला, ताई माझ्या घरी मला सप्ताह माझ्या गावामध्ये ठेवायचा आहे, अखंड हरिनाम सप्ताह बाल संस्कार शिबिर ठेवायचं आहे, आणि त्यामध्ये ताई तुमची एक तारीख पाहिजे. मग मी विचारलं हा कार्यक्रम कुणाचा आहे. त्यावेळेस ओमकार दादानं सांगितलं, ताई हा कार्यक्रम माझ्या एकट्याचा नाही, आमच्या सर्व गावकऱ्यांचा हा कार्यक्रम आहे गड्या. ऐका, ओमकार दादा म्हणतोय हा कार्यक्रम माझा नाही, तुम्ही सगळ्यांना त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सहकार्य करा गड्या. थोडं जरी दिलं ना तरी तो देव आपल्याला भरपूर काही देत असतो. दान चांगल्या ठिकाणी तुम्ही दान धर्म करा. अरे आज जर इथं विचार केला ना,
ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्था. बरेच संस्थेमध्ये असे विद्यार्थी आहेत की ज्याला बाप नसेल, कुणाची गरीब परिस्थिती असेल, पण तो ओमकार दादा कधीच विचार करत नाही ह्यानं फी दिली नाही, ह्याच्याजवळ पैसा नाही म्हणून याला संस्थेमध्ये घ्यायचं नाही. अरे बघा त्या ओमकार दादाकडे, त्या लेकराकडे एवढं इतकी मुलं आहेत त्याच्याकडं, पण कधी कुणी फी द्यावी अशी अपेक्षा नसती. बरीच अशी विद्यार्थी आहेत की काही विद्यार्थ्यांनी फीही दिली नाही तरीही मोफत सांभाळतो, स्वतः पळतो, स्वतः कष्ट करतो आणि आपल्या संप्रदायातून मृदुंग वाजवून कुठं भजनाला जाऊन जेवढं काही येईल ना ते लेकरांसाठी खर्च करतो गड्या. निश्चित या लेकरांचा आशीर्वाद त्या दादाला, ओमकार दादाला मिळाल्याशिवाय राहणार नाही गड्या. तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी द्या गड्या, तुम्हाला तो देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. अरे ज्याला मिळतंय त्याला काय द्यायचंय गड्या, पण जिथं गरज आहे ना त्याला दिलं पाहिजे. अरे आज जर तुम्ही 100 रुपये दिले, इथे एखादा गरीब विद्यार्थी असेल, अनाथ असेल आणि त्याला जर ते खर्च केले ना, त्याच्या रूपात देव तुम्हाला कधी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. कधी तो देव आशीर्वाद देईल हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून देवाचं नामस्मरण करा, त्या देवाजवळ जा, त्या देवाला माझं म्हणा. हे सगळे या कार्यक्रमासाठी दानशूर दाते आहेत ना, अन्नदाते, कीर्तनाचे सौजन्य, सगळं दानशूर दाते आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं. तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला आज इथं या ओमकार दादाने अखंड हरिनाम सप्ताह ठेवलाय. ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं कीर्तन ठेवलंय आणि आज तुम्ही तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला आला ना, माझं तुम्हाला सांगणं असेल, तुम्ही काय कीर्तनात ऐकताय नाही ऐकताय याचं मला घेणं देणं नाही, पण ऐका लेकरांसाठी काय कमवायचं ऐका. अरे लेकरासाठी बंगला बांधता आला नाही, बांधू नका. लेकरासाठी जमीन घेता आली नाही, घेऊ नका. अरे लेकरासाठी बँक बॅलन्स कमवून ठेवता आला नाही, ठेवू नका. लेकरासाठी गाडी घेऊन ठेवता आली नाही, ठेवू नका. ऐका, बंगला नाही बांधला फरक नाही पडत, गाडी नाही घेतली फरक नाही पडत, पैसे नाही कमवून ठेवले फरक नाही पडत, जमीन जुमला घेऊन नाही ठेवला फरक नाही पडत. अरे मुलासाठी पैसे कमवून ठेवू नका. मुलासाठी जर कमवूनच काय ठेवायचं असेल ना तर चांगले संस्कार कमवून ठेवा गड्या. ते महत्वाचे आहेत गड्या. आज तुमच्या आरतीताईचं सांगणं असेल, मुलांना चांगले संस्कार द्या, कारण जीवनामध्ये सगळं काही मिळेल पण एकदा गेलेले आईबाप मिळणार नाही. तुम्ही काशी करा, मथुरा करा, सगळ्या देवाला जा, पण आई बापाला जर विसरला ना तर तो देव सुद्धा तुम्हाला कधी भेटणार नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे. ज्यांना आई वडील आहेत त्यांना तीर्थाला काशीला कुठंच जायची गरज नाही. ऐका, कुठलंही देव करा, काशी केली मथुरा केली, केली द्वारका. काशी केली मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही तुमच्या आई बापा सारका. जगात देव नाही आई बापा सारका. सुशिक्षित म्हणून घेणारी पोरं आपल्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवायला लागली आणि अशिक्षित म्हणणारा माझा शेतकरी बाप आई बापांना सांभाळतोय. माझा तुम्हाला प्रश्न आहे माई बापांनो, खरा सुशिक्षित कोण आहे? तो शिकलेला आई बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवतो तो सुशिक्षित आहे का माझा कष्टकरी मळलेली कपडे घालून आपल्या आई म्हातारे आई बापाला सांभाळतो तो शेतकरी सुशिक्षित आहे? कोण सुशिक्षित आहे? अरे या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढली, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे दादा. ऐका, पुण्याला मुंबईला पोरं कुत्री सांभाळतात ना, कुत्री, पण आई बापाला सांभाळत नाहीत गड्या. ऐका ऐका ऐका, कीर्तनाला आलेले तुम्हाला माझं सांगणं असेल, तुम्ही देवाला पाहिलंय का? पकवाजाचा आणि टाळाचा आवाज जरा कमी करा, माझा यांच्यापर्यंत आवाज जाऊ द्या. तुम्ही देवाला पाहिलंय का? मी कीर्तनाचा अभंग सुंदर घेतलाय, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तुम्ही त्या देवाला पाहिलंय का गड्या? पाहिलंय नाही ना पाहिलं, पण मी पाहिलंय देवाला. तुम्ही
समोर माफी मागून व्यासपीठावरती बोलते मला देवाला पाहण्यासाठी मंदिरात जायची गरज पडत नाही. ऐका, देवाला पाहायचंय ना, कुठं पाहायचं? मी पाहते देवाला, दररोज मला देव दिसतो. अरे कधी एकेकाळी माझ्या बापाकडे पाहिल्यानंतर मला माझ्या बापामध्ये देव दिसतो. का माझ्या बापामध्ये देव दिसतो? कारण बाप आपल्यासाठी कष्ट करत असतो ना, तो आपला बाप म्हणजे आपला देव असतो. अरे देवाला पाहण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही. अरे आपल्यासाठी हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो आणि आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट करतो. स्वतः फाटलेलं बनेल घालतो, पण मुलांना मात्र नवीन बनेल आणून देतो ना. आपला बाप असतो, तो बाप म्हणजे आपला देव आहे गड्या. मी पाहिलंय गड्या, पाहिलंय देवाला. कुठं पाहिलंय? माझ्या बापामध्ये माझ्या देवाला पाहिलंय. ऐका दादा, ऐका, मी जर कीर्तनकार झाले असले ना, माझ्या बापामुळे झाले. आमचं गाव पडकरी परंपरा. मी वयाच्या 9 वर्षापासून असल्यापासून कीर्तन करायचे, पण मला शिक्षणामध्ये फार आनंद होता. मला शिकून मोठं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर व्हायची इच्छा होती. पण माझे आईबाप सांगायचे, तायडे तुला कीर्तनकार व्हायचंय. गावामध्ये फडकरी परंपरा असल्यामुळे आमच्या गावामध्ये कधी कोणत्या मुलीचं, कधी कोणत्या महिलेचं कीर्तन झालं नाही, म्हणून मला ही कीर्तन करायची आवड नसायची. पण माझा बाप म्हणायचा, तायडे तू शिकून मोठी होशील, डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, कलेक्टर होशील, पण याचा आम्हाला आनंद वाटणार नाही. पण आम्हाला वाटतं आमच्या लेकीनं देवाचं नामस्मरण करावं, समाज प्रबोधन करावं, कीर्तन करावं. मी कीर्तनकार झाले ना, ते माझ्या आई बापामुळे झाले गड्या. आई बापामुळे कधी एकेकाळी माझा बाप आणि माझी आई आजही आम्हाला कीर्तनातून जायला बराच उशीर होतो, बराच वेळ होतो. पण आजही मी घरी गेल्यानंतर आम्हाला कधीच दार वाजवावं लागत नाही. दररोज माझ्या सोबत माझा बाप असतो गड्या. माझा बाप आणि मी गेले ना, माझी आई न दार वाजवता गाडीचा आवाज ऐकल्या ऐकल्या दारात येऊन उभी राहते ना, ती माझी आई असते गड्या. त्या आई बापाला कधी कमी समजायचं नाही. आई वडील आपल्या लेकरासाठी कष्ट करतात ना, ते आई वडील असतात गड्या. आई वडिलांची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. अरे जा पुण्या मुंबईला गेल्यानंतर बघा, अरे पोरं कुत्री सांभाळतात रे, कुत्री. पण त्या आई बापाला सांभाळत नाहीत. अरे आई बापाला सांभाळा, त्या आई बापाची सेवा करा. तुम्हाला जगाच्या बापाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर त्या आई बापाला सांभाळा. ऐका गडे, ऐका, त्या महाराष्ट्राचं दुर्दैव किती आहे. कुत्र्यांना सांभाळता येतं, पण आई बापाला सांभाळता येत नाही. अरे एक आई बाप, पूर्वीचा काळ वाईट होता, गरिबी होती, पण त्या गरिबीच्या काळामध्ये आई बापानं हाडाची काढ केली, रक्ताचं दूध त्या आईनं केलं, बापानं घाम गाळला आणि त्या 5-5 मुलांना सांभाळलं. पण आज ती 5-5 मुलं मोठी होऊन एका आई बापाला सांभाळू शकत नाहीत. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे गड्या. ऐका, अरे कुत्र्याला कितीही जीव लावा, एक दिवस कुत्रा तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई बापाला लाता घाला, आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. म्हणून सगळं जरी केलं ना, तरी आई बापासारखा देव नाही या जगामध्ये. म्हणून ऐका, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बापा सारखा. हे जगत देव नाही आई बापा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगत देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बापा सारखा. वा वा वा. ऐका, आई बापासारखा या जगामध्ये देव नाही, म्हणून त्या आई बापाची सेवा करा. माझ्या ज्ञानोबारायांना, माझ्या मुक्ताबाईला आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही गड्या. कधी एकेकाळी माझ्या ज्ञानोबारायांनी ताठी लावून घेतली, कुणाचाच अधिकार होत नव्हता, कुणाचंच धाडस होत नव्हतं. माऊलींना ताठी उघडा ज्ञानेश्वरा म्हणायची. पण एवढी एवढीशी मुक्ताबाई, अरे 1400 वर्ष जगलेला चांगदेव, त्या चांगदेवाला उपदेश ज्या मुक्ताबाईनं केला ना, ती एवढी एवढीशी मुक्ताबाई गेली आणि ताठीवरती त्या दरवाजावरती थाप मारली. माझी मुक्ताबाई ज्ञानोबारायांना म्हणते, ज्ञानियांचे ज्ञानी, योग्यांचे योगी, साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना दार वाजवून एवढी एवढीशी ती मुक्ताबाई म्हणते, चिंता क्रोध मागे सारा,
ताठी उघडा ज्ञानेश्वरा. अरे ताठी उघडायला लावली त्या माझ्या मुक्ताबाईनं, ज्ञानोबरायांनी ताठी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला गड्या. एवढं त्या ज्ञानोबरायांचं उपकार आपल्यावरती आहेत गड्या. आषाढी पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबरायांची येते गड्या. ऐका गड्या ऐका, पालखी निघाली, ज्ञानोबा तुकोबांची वारी आली पंढरीची. या महाराष्ट्रामध्ये 2 मोठे उत्सव असतात, एक म्हणजे जत्रा आणि दुसरी म्हणजे यात्रा. आता जत्रा म्हणजे काय, जा तिकडं गेल्या जाऊन तरा नाहीतर मरा, याचा अर्थ काय जत्रा. आणि यात्रा म्हणजे काय, या आल्यानंतर तरल्याशिवाय राहणार नाही, याचा अर्थ काय यात्रा आहे गड्या. म्हणून माझा देव जगाचा मालक विश्वाचा बाप सुद्धा सांगतो, अधिकारानं हक्कानं आपल्या भक्तांना आपल्या संतांना बोलवतोय, अधिकारानं हक्कानं यायला सांगतोय. आषाढी यात्रेला माझ्या जवळ या, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. तो पांडुरंग स्वतः सांगतोय, आषाढीला माझ्या जवळ या आणि माझं दर्शन घ्या गड्या. वारी आपल्याला कळत नाही गड्या, पावसाची सुरुवात झाली की ओढ लागते, ती म्हणजे पंढरीच्या वारीची. काय काय आनंद असतो वारीमध्ये. वारी केल्यानंतर नेमकं काय होतं तर ऐका गड्या ऐका, वारी केल्यानंतर नेमकं काय होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर वारी करावी लागते. अरे 18 पगड जातीची कितीतरी हजारो लाखो वारकरी त्या वारीमध्ये असतात. कोणता जाती धर्म भेदभाव केला जात नाही. एवढंच नाही, कोण कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा याचा विचार केला जात नाही. अरे स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान लेकर असू द्या, सगळं बाजूला ठेवलं जातं. प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाला देव मानतो, माऊली म्हणतो. हा वारी केल्यानंतर आपल्यामध्ये बदल होतो. अरे वारी केल्यानंतर नेमकं काय होतं त्याच्याकरता अगोदर वारकरी व्हावं लागतं, देवाची भक्ती करावी लागते, तेव्हा समजतं वारी केल्यानंतर नेमकं काय होतं गड्या. म्हणून पंढरीची वारी करा, हा आनंद पुन्हा मिळत नाही गड्या. हे देव आपल्याला देवानं जन्माला घातलं, त्या देवाचं नामस्मरण करा. जा कधीतरी पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभं आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. बोला बोला ना, आहे की गेले, झोपी गेले की जागे. झालंय आता आपलं कीर्तन. बोला जरा माझ्यासोबत, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. आता आग्नी नदीत शिरल्यावर पाणी गरम होईल का अग्नी विजल? अग्नी विजल, अग्नी विजला. आता पाणी कसं करतंय अग्नीला? अग्नी आता कसं वाटतंय? अग्नी म्हणाली आता गारगार. अग्नी पण भडकून आला, पाण्याने पण करायची ती चुकी केली. पाण्यानं काय केलं, नदीतनं मोटरतनं टुपीतनं चावीतनं नळाला मावशीबाईंना पातीलं लावलं, ते पातीलं उचललं आणि चुलीवरती ठेवलं आणि खालनं जाळ लावला, जाळ. आता अग्नी कशी करती पाण्याला? पाण्या आता कसं वाटतंय? पाणी म्हणाला आता गरम. अरे ताकद नव्हती अग्नीला पाण्याला गरम करण्याची, पण पाणी गरम झालं, नदीला सोडून आल्यामुळे गरम झालं. तसंच आहे माय बापांनो, ताकद नाही या जीवाला दुःख भोगण्याची, पण दुःख भोगावं लागतंय ना. त्या देवाला सोडून आलंय म्हणून दुःख भोगावं लागतंय. एक दिवशी वस्तीवलं कुत्रं येऊ द्या की गावात फिरायला, ह्यानी दगड उचल मार, त्यानी दगड उचल मार. पण एखाद्या वेळेस त्या कुत्र्याचा मालक जर सोबत असला तर आपण काय करतो, घेतलेला दगड हळूच मागं टाकतो ना. आपण काय म्हणतो, चावलंय र, पण मालक आहे र. मालकामुळं कुत्र्याचा मार चुकतो आणि देवामुळं जीवाचं दुःख संपतं. विठ्ठल विठ्ठल. का आपल्या आई वडिलांची सेवा करा. घरामध्ये पतीनं पत्नीशी चांगलं वागा, सुख समाधान नांदल्याशिवाय राहणार नाही गड्या. 2 जण नवरा बायको होती. नवरा आणि बायको सासरवाडीला निघालेली होती. बायको म्हटली, ऐका चाललाय माझ्या घरी, माझ्या माहेरी निघालाय तुम्ही, पण तिथं गेल्यानंतर अजिबात भांडण करायचं नाही. नवरा म्हटला, बरीच हुशार दिसती, का भांडण करायचं नाही? बायको म्हटली, ती माझ्या बाबांचं घर आहे. नवरा म्हटला, ती तुझ्या बाबांचं घर आहे ना, मग तिथं गेल्यावर काही बोलायचं नाही, भांडण करायचं नाही असं म्हणती का? ती म्हटली हो. मग नवरा म्हटला, माझ्या बाबाचं घर काय कुरुक्षेत्र वाटतं काय तुला? उठसूट सारखं महाभारत माझ्या बाबाच्या घरी करत असते. म्हणजे ज्याला समजलं त्याला समजलं. म्हणजे त्याला म्हणायचंय काय, माझ्या घरी दररोज तू माझ्या बापाच्या घरी भांडण करते आणि एक दिवस तुझ्या बापाच्या घरी जाऊन भांडण करायचं नाही म्हणते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आपल्या घरामध्ये सुख समाधान मिळावं असं वाटत असेल तर सगळ्यांनी सगळ्यांशी चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वागा, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. आता बराच वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा, पण ऐकाकडे ऐका. या महापुरुषांनी या महाराष्ट्रामध्ये कीर्ती केली. अनेक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संत देवी देवता होऊन गेले. फक्त 10 मिनिटं तुमची घेईल
भजन कीर्तनाचा शेवट करेल. ऐका गडे ऐका. अरे कधी एकेकाळी 18 पगड जातीची लोक एकत्र यायची, पण कधी ज्यावेळेस माझ्या राजाचं हे स्वराज्य होतं ना त्यावेळेस अरे महाराष्ट्राचं वैभव असंच फुलत होतं. पण झालं असं महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली गड्या, आणि महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि हा महाराष्ट्र संपून गेला. हा महाराष्ट्र संपून गेला गड्या. मग काय करावं? हा महाराष्ट्र संपून गेला. इथं महाराष्ट्रामध्ये काय करावं, कसं पाहावं या महाराष्ट्राला? पण या महाराष्ट्रामध्ये 12वं शतक फार महत्वाचं आहे. का 12वं शतक महत्वाचं आहे? अरे 12व्या शतकामध्ये आळंदीमध्ये माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी मराठी भाषेचा कौतुक केलं, मराठी भाषेचा गौरव केला. माझी या मराठीची कौतुक आहे. ऐका, त्या मराठी भाषेचा गौरव माझ्या ज्ञानोबारायांनी 12व्या शतकामध्ये केला. अरे 12व्या शतकामध्ये पंढरपूरमध्ये वारकरी नाचायला लागले, धारकरी नाचायला लागले. पंढरपूरमध्ये टाळ्यांचा आवाज होता, मृदुंगाचा पकवाजाचा आवाज होता, भजनाचा आनंद होता, नामस्मरण होतं. कधी 12व्या शतकामध्ये. पण कुणाची तरी नजर या महाराष्ट्राला लागली. मंदिरं उद्ध्वस्त झाली, दारामधली तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झाली, आया बहिणींचं कपाळाचं कुंकू उद्ध्वस्त झालं, मंदिराचा कळस उद्ध्वस्त झाला, मंदिरातला देव उद्ध्वस्त झाला. आया बहिणींचा किंकाळलेला आवाज या कानावरती येऊ लागला. त्यावेळेस पैठणच्या एका साधूनं पाहिलं, आणि तो पैठणचा साधू माझ्या एकनाथ महाराजांनी पाहिला. आणि एकनाथ महाराज म्हणतायत, ए ए ए देवी ऐक ना गाई, या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, वारकऱ्याला भीती वाटते रामकृष्ण हरी भजन करण्याची, गावकऱ्याला भीती वाटते दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. कोण वाचवेल? दारातली तुळशी वृंदावन नष्ट व्हायला लागली, उद्ध्वस्त व्हायला लागली, मंदिरातला देव आणि देवाची कळस उद्ध्वस्त व्हायला लागली. कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या वातीला? ए बये, तुला दार उघडावं लागेल. कोल्हापूरची महालक्ष्मी तुला दार उघडावं लागेल. वणीची सप्तशृंगी तुला दार उघडावं लागेल. तुळजापूरची तुळजा भवानी तुला दार उघडावं लागेल. माहूरगडची रेणुका माता तुला दार उघडावं लागेल. ए बये, तुला दार उघडावं लागेल. आता जर तू दार नाही ना उघडलं, आळंदिनी निवासिनी तुला दार उघडावं लागेल. नेवासाना निवासिनी तुला दार उघडावं लागेल. पंढरपूर निवासिनी तुला दार उघडावं लागेल. असं माझ्या पैठणच्या सुप्रसिद्ध साधूनं एकनाथ महाराजांनी त्या बयेला म्हणावं, दार उघड बई आता, दार उघड बये, दार उघड बई आता, दार दार उघड बई आता, दार उघड बये, दार उघड बई आता, दार उघड बई आता, दार उघड बये, दार उघड बई आता, दारू घडवया, दारू घडवया, दारू कुणाला सांगितलं? त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दार उघडायला सांगितलं, त्या आळंदी निवासिनीला दार उघडायला सांगितलं, माझ्या जगाच्या आईला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना अरे वणीच्या सप्तशृंगीला दार उघडायला सांगितलं, तुळजापूरच्या तुळजा भवानीला दार उघडायला सांगितलं, माहूरगडच्या त्या रेणुका माताला दार उघडायला सांगितलं. आणि माझे एकनाथ महाराज म्हणतायत, ए दार उघड बई आता, दार उघड बई, दार उघड बई आता, ऐका धाक देण्यात असं एक वाजवा. असं ऐका, दार उघडायला सांगितलं, बसलेले सर्वांना हाताने टाळी वाजवायची. झालंय आता आपलं कीर्तनाचा शेवट करायचा. हा महाराष्ट्र एकट्याचा नव्हे, हा महाराष्ट्र फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा नाही, हा महाराष्ट्र कुणाचा आहे? अरे हा महाराष्ट्र माझ्या आळंदीच्या ज्ञानोबारायांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या पैठणच्या एकनाथ महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या आत्मापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांचा आहे, हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे, हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकरांचा आहे. अरे हा महाराष्ट्र एकट्याचा नाही, हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे गड्या. काय करावं? दार उघडायला सांगितलं. ऐका, कुठलं दार उघडायला सांगितलं? अरे ऐका, धाराशिव जिल्ह्यामध्ये घुम परांडेच्या तिथं धाराशिव, उस्मानाबाद नाही, धाराशिव जिल्हा आहे. अहमदनगर नाही, अहिल्यानगर जिल्हा आहे. आणि औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे गड्या.
माझ्या राजानं. ऐका, धाराशिव जिल्ह्यामध्ये इथं आल्यानंतर अहिल्यानगर मध्ये आणि धर्मवीर संभाजीनगर मध्ये आपण काय म्हणतो, उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद ही जिल्हे नाहीत म्हणायचे. आपल्या राजांना नाव दिली ती जिल्हा म्हणायचं. काय म्हणायचं, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि धर्मवीर छत्रपती संभाजीनगर जिल्हा. हे म्हणलं पाहिजे आपण. दार उघडायला सांगितलं. अरे ऐका, धाराशिव जिल्ह्यामधून माझ्या जिजाऊ मासाहेबांना उचललं कुठं ठेवलं. वाजवा रे टाळी वाजवा, जाऊ दे आपल्या टाळीचा आवाज. अरे कधी एकेकाळी माणसानं जन्माला आल्यानंतर रायगड पाहायचा, आला नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. तो रायगड पहाकड्या, रायगड माझ्या राजानं काय केलं त्या रायगडावरती 6 जूनला माझ्या राजानं शिवाभिषेक केलाय गड्या. अरे का तो रायगड पाहायचा. जर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलाय आणि तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल ना गड्या, तर जा रायगडावरती, तुम्हाला स्वर्ग पाहायला मिळेल. ऐका ऐका, का रायगडावरती काय काय पाहायला मिळेल. आता रायगडानं माझ्या राजाला हसताना पाहिलंय, माझ्या राजाला रडताना पाहिलंय, माझ्या राजाला रुसताना पाहिलंय आणि माझ्या राजाला लढताना त्या रायगडानं पाहिलंय. म्हणून त्या रायगडावरती जायचं गड्या. अरे त्या रायगडावरती माझ्या राजानं काय महती केली. त्या रायगडावरती 6 जूनला माझ्या राजानं शिवाभिषेक केलाय, म्हणून रायगड पाहायचाय गड्या. नाही का, मासाहेबांना धाराशिव जिल्ह्यामधून उचललं, शिवनेरीवरती आणून ठेवलं. शिवनेरीवरती आणून ठेवल्यानंतर एक पुत्र जन्माला आला. पुत्र जन्माला आल्याबरोबर दासी पळत आली. दासी म्हणते, मासाहेब मासाहेब, आपल्याला पुत्र झाला, काय पुत्राचं नामकरण करायचं. मासाहेबांनी सांगितलं, त्या आई शिवाई देवीच्या आशीर्वादाने आम्हाला पुत्र झाला, शिवनेरीवरती जन्म झाला, नामकरण करा शिवाजी. शिवाजी नाव ठेवलं आणि राजाला मासाहेबांनी सांगितलं, राजा राजा राजा, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, यासाठी तुम्हाला अभिषेक करावा लागेल. आई का आई, अभिषेक करायचाय. हो राजा, अभिषेक करा. कशाचा अभिषेक. राज, त्या महादेवाचा अभिषेक करायचाय. महादेवाचा, हो महादेवाचा. निघाला ग आई तुझा पोरगा अभिषेक करायला. आला रे आला माझा राजा. टाळी याच्याकरता एकदा ऐका. माझ्या राजाने हे स्वराज्य निर्माण केलं एकट्याच्या जोरावरती नाही, अनेक मर्द मावळे घेतले सोबत. अरे अभिषेक घालायला सांगितला. कशाचा अभिषेक घालायला सांगितला. राजा अभिषेक घालायचाय, त्या महादेवाला अभिषेक घालायचाय. पण राज ऐका ऐका, माय बापांना तुम्हाला माझं सांगणं असेल, या महाराष्ट्रामध्ये अभिषेक अनेक झाले असतील, पण या महाराष्ट्रामध्ये माझ्या राजासारखा अभिषेक अगोदरही कोणी घातला नाही, नंतरही कोणी घालायचं धाडसही केलं नाही. कशाचा अभिषेक घातला ऐका दादा ऐका. मग याच्यासारखं चालू राहून द्या, चालू आहे.
हा असं असं हा. वाजवा टाळी बस. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं आपल्याला कीर्तनाचा शेवट करायचा. पण त्या राजानं इथं तुम्हा आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलंय, स्वतःचा अधिकार प्राप्त करून दिलाय. त्या राजाचा इतिहास ऐकायचा आहे आणि कीर्तनाचा शेवट करायचा. ऐका, अभिषेक घालायचाय. निघाला का आई तुझा पोरगा अभिषेक घालायला? अरे राजा अभिषेक घालायला निघाला, पण राजा अभिषेक कशाचा आहे? कशाचा गाई राजा? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐका माझ्या दादांनो, अरे गोवा खाणाऱ्या, गुटखा खाणाऱ्या, तंबाखू खाणाऱ्या, दारू पिणाऱ्या माझ्या ऐका माझ्या दादांनो, ऐका रे ऐका माझ्या भावांनो, अभिषेक कशाचा आहे? अरे अभिषेक दुधाचा नाही, पाण्याचा नाही, गोमूत्राचा नाही, तुपाचा नाही, दह्याचा नाही, ताकाचा नाही, तो अभिषेक रक्ताचा आहे. आई ग, रक्ताचा अभिषेक घालायचा आहे. हो राजा, रक्ताचा अभिषेक घालायचा आहे. अरे निघाला राजा रक्ताचा अभिषेक घालायला. घोड्यावरती टांग टाकली, टप 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 टप. वा वा, आला घोडा. वा वा वा, टप 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 टप. आला तो घोडा आला. त्या महादेवाच्या मंदिरासमोर घोडा आला. घोड्यावरून माझ्या राजानं टांग खाली टाकली, उतरून गेला. अरे काय आयटी मध्ये माझा राजा जात होता, तो गेला राजा. महादेवासमोर आपले हात जोडले, मस्तक ठेवलं आणि त्या महादेवाला सांगितलं, ए महादेवा, ए शंभू शंकरा, ए भोळा शंकर, आजपर्यंत तुला झाला रे अभिषेक, पण ऐकणार रे, तुला कशाचे अभिषेक झाले? दुधाचे झाले, तुपाचे झाले, ताकाचे झाले, दह्याचे झाले, गोमूत्राचे झाले, पाण्याचे झाले, पण आज 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 या महाराष्ट्रातल्या या राजाचा अभिषेक तुला रक्ताचा होतोय. आजपासून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुला रक्ताचा अभिषेक होती. जो महाराष्ट्राच्या वाटेला जाईल त्याच्या रक्ताचा अभिषेक तुला झालेला दिसेल. माझ्या राजानं कमरेची तलवार बाजूला काढली आणि उजव्या हातावरती वार केला. अरे यात नांचा नुसता झाला आणि माझा राजा म्हणाला, महादेवा, हे स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी तुला रक्ताचा अभिषेक केलाय, तू मला आशीर्वाद दे. माझ्या त्या महादेवानं माझ्या छत्रपती शिवाजी राजांना अभिषेक दिलेला, आशीर्वाद दिला आणि माझ्या राजानं गर्जना केली, हर हर इतिहास आहे माझ्या राजाचा आणि काय कीर्ती आहे माझ्या राजाच्या नावाची. एकदा कीर्तनात सर्वांनी जय म्हणायचं आणि कीर्तनाचा शेवट करायचा. माझ्या राजाचं नाव घ्यायचा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की हर हर पुत्र हनुमान की प्रभु श्री रामचंद्र भगवान की बोला बाळू मामाच्या नावानं. ऐका, असा जयघोष केल्यानंतर त्या देवांना सुद्धा आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. सप्ताह ओम कानिपनाथ, ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्था आणि त्या संस्थेच्या निमित्तानं वारकरी शिक्षण संस्था आणि चालू असलेलं बाल संस्कार शिबिर आणि त्या निमित्तानं आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करत असणारे, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असणारे ओंकार महाराज वैद्य असतील, दादांना या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली. दादांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्वांनी जोरात दादांसाठी टाळी वाजवायची. बघा, हा कार्यक्रम करणं सोपं नसतं गड्या. याच्यासाठी फार कष्ट करावे लागतात, फार मेहनत करावी लागते, फार पदावं लागतं गड्या. मला माहिती आहे, कारण जर त्या वर्षी मीही करत असते, आमच्या घरी मातृपितृ पूजन सोहळा असतो त्यावेळेस यावर्षी आपले सगळे ओंकार दादाच्या कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी आलेले होते. बऱ्याच ठिकाणची लोक येतात, पण मीही कार्यक्रम करते. याच्यातून किती कष्ट असतं, किती धावपळ करावी लागते, किती कष्ट करावं लागतं, किती त्रास घ्यावा लागतो. त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर कळते की ते किती कष्ट घेत आहेत. हा कार्यक्रम करणं सोपं नसतं गड्या. एवढा सुंदर नियोजन केलं, एवढं सुंदर कार्यक्रम केलाय. आपल्या गावाला हा सुंदर सोहळा पाहायला मिळतोय, म्हणून ते आपल्या भाऊ म्हणून गड्या, तुमचा भाऊ म्हणून त्या लाडक्या भावानं तुम्हाला लाडक्या बहिणींना बरंच काही दिलं का नाही गड्या. पण तुम्ही आपला ओंकार दादा लाडका भाऊ आहे म्हणून त्यातलं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही थोडंसं सहकार्य दादाला करा. आणि आज या ठिकाणी ओंकार दादाकडून माझ्या वाटेला आलेली सेवा, त्याचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि असंच त्याचं सुंदर कार्य वाढत राहो. आणि असंच या मुलाकडं बघा, 1 वर्ष झालं संस्था टाकली, पण एवढं सुंदर गायन करतो, एवढा सुंदर विना घेऊन नाचतो, हरिपाठ म्हणतो. तुम्ही सगळेजण ऐकताय, त्याचा 2 दिवस झाला हरिपाठ. वर्षामध्ये एवढी प्रगती केली, त्याच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं.
म्हणून आपल्या लेकरांना अशा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घाला, मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांना चांगलं ज्ञान द्या. आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा ओमकार दादाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सगळे संयोजक, आयोजक, नियोजक ओमकार दादांना साथ देत असणारी सगळी त्यांची दानशूर दाते मंडळी असतील त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आता इथं बाजूला मी आले होते सोमठाण्यामध्ये, अर्जुन महाराज असतील, माऊली महाराज असतील, सगळे महाराज मंडळी असतील. बरं, आपला संपर्क झालेला आहे, पण काही लोक ओळखीचे नाही दिसत, पण सगळे माझ्या चेहरे ओळखीचे आहेत, पण नावं लक्षात राहत नाहीत. उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ ज्यांनी केली, अर्जुन महाराज असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माऊली महाराज असतील, उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली, माऊली महाराजांचं धन्यवाद व्यक्त करते. भागवत महाराज नाही, महाराज भेट झाली आपली, पण वयामानानुसार जरा लक्षात राहत नाही. ऐका, भागवत महाराज असतील त्यांचं मनापासून धन्यवाद. ज्यांचा गोड आवाज आहे, महाराज आपलं नाव राजू महाराज असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विलास महाराज भाग असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. राम लक्ष्मणासारखी जोडी असणारे दोन्ही चोपदार असतील त्या दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा बरं. त्यांचंही दोघांचं, दोन्ही दादांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. इथं उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ ज्यांनी केली, महाराज आपलं नाव दोन्ही खा अर्जुन महाराज. ऐका हे नाव घ्यायचं जरा मला भीती वाटते, कारण हे माझ्या बाबांचं नाव आहे. आपल्या बाप्पाचं नाव एक पदरी आपण असं कधी घेऊ नये गड्या. पण ऐका, अर्जुन महाराज, दोन्ही अर्जुन महाराज असतील, दोघांनी उत्कृष्ट अशी थापा तर अनेक जण मारतात, पण आनंदाची मृदुंगाची थाप तुम्ही दोघांनी उत्कृष्ट अशी मृदुंगावरती वाजवली. तुमच्या दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बसलेले जनार्दन महाराज असतील, सोपान महाराज असतील, सर्वच महाराज मंडळी असतील, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. लहान बाल गोपाळ असतील, ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्थेमधले सगळे विद्यार्थी असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. महाराजांचं नाव काय? शिवम महाराज असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सगळे महाराज मंडळ असतील सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम तुम्हाला पुन्हा बघता यावा, पुन्हा पाहता यावा म्हणून तुम्हाला ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे. जरी ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल लक्षात राहत नसेल तरी सर्वांनी आरती महाराज भुजबळ हे जरी नाव सर्च केलं तर तुम्हाला ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती हा झालेला कार्यक्रम पाहायला मिळेल. त्या ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती शूट करण्याचं ज्यांनी काम केलं, माझ्या लहान भावाप्रमाणे असणारा रोहित दादाचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. लाईट नसतानाही माझा आवाज, आता बघा पाऊस येणार तासभर आणि लाईट जाणार दिवसभर, असं लाईट गेलेले असताना सुद्धा जनरेटरची सोय करून उत्कृष्ट असा माझा लहान आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला, ती म्हणजे साऊंड सिस्टीम. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझे गुरुवर्य, माझा स्वाभिमान, माझा अभिमान, माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील, ही झालेली सेवा माझ्या वडिलांच्या चरणी व्यक्त करते. माझा भाऊ या ठिकाणी उपस्थित असेल, माझ्या भाऊ या ठिकाणी असेल, त्याचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. पुन्हा एकदा असंच ओमकार दादाला तुम्ही सहकार्य करा, ओमकार दादाकडून अशीच सेवा घडत राहो हीच पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा माझ्या भावानं मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली, पुन्हा एकदा ओमकार दादाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आता जास्त काही कुणाचं नाव घेतलं नाही म्हणून तुम्ही म्हणू नका ती आरतीताई आली, आम्ही 2 तास इथे कीर्तन ऐकलं आणि ती आरतीताईनं आमचं नाव नाही घेतलं. आता सगळ्यांचं एकदा नाव घेते आणि आपल्या कीर्तनाचा शेवट करते. ऐकाकडे ऐका, सर्वांना काय वाटतं आमचं नाव घ्यावं, पण सगळेजण इथं आले, कुणी कुणाचं नाव घ्यावं म्हणून कुणी आलं नाही, तर सगळ्यांना त्या जगाच्या बापाचं नाव घ्यावं म्हणून सगळेजण आले. ऐकाकडे ऐका, इथं ओम चैतन्य कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं इथं कीर्तन महोत्सव ठेवलाय, अखंड हरिनाम सप्ताह ठेवलाय आणि त्या ओमकार महाराज वैद्यांनी आज या ठिकाणी मला दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली. आणि ऐका माय बापांनो, तुम्ही तुमच्या लेकीच्या, तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला आला आणि कीर्तन ऐकून रिकामे हाताने गेला असं नाही करायचं. आज तुमच्या लेकीच्या, तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? आहे की गेले? झालंय आता कीर्तन. आहे की गेले? झोपी गेले की जागे? काय घेऊन जायचं? संपत्ती. तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमवले की काय, तुम्ही आम्हाला पैसे दे. कशाचे पैसे देता? इथं पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण दे नाही देता का? तुम्ही 100, 50, 200, 300, 400, 500 देता का पाया पडून? ऐका, विनोदाचा भाग सोडा. अरे आला ना आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला, तर आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. ऐका माय बापांनो, काय आहे तुमची संपत्ती? अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे पकवात 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही. 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. तुमच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका माय बापांनो, ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे. अरे तुमच्या उतरी जन्माला आलेली तुमची लेकरं आहेत ना गड्या, ती तुमची संपत्ती आहे, ती जपा.
आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा गड्या. झाले कीर्तन, वाजवा आता. एवढीच आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना संपत्ती घरी घेऊन जा. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तुमचं मनापासून माफी मागते. आपल्या पायाची चप्पल तुटली तर शिवून घालतो. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी म्हणा, ज्यांना 2 असतील त्यांनी मला, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी, ज्यांना एकही नसल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय का कसं? अय कुसई कर, कुसईच ना तुमच्या गावाचं नाव? कुसई का कुसल? कुसई घेताय का कसं? मग बरं नाही दत्तक घेता आलं, 7-12 माझ्या नावावर करा. ऐका गड्या ऐका, विनोदाचा भाग सोडा. पायातली चप्पल तुटली तर शिवून घालतो तसं बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी तुमचे नात या नात्याने मला माफ करा. ही झालेली सेवा संत मायबापांच्या चरणी समर्पित करून, माझ्या जन्मदात्या माता पित्यांच्या गुरुवर यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम देते. जे माझ्या बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचं, आणि जे माझ्या चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष समजा. पुन्हा एकदा या ठिकाणी ओमकार महाराज वैद्य ओमकार दादानी या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली. ओमकार दादाचं तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सेवेला इथंच पूर्णविराम देते. नहीं श्याम भूल जाना मुरली की धूम बजाना, जब प्राण तन से निकले वृंदावन का वन हो, मेरे मुख में तुलसी दल हो, जब प्राण तन से निकले. सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटची, ऐसी वेळ जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. सर्वांच्याच चरणावरती माझं शिरकमळ ठेवून सेवेला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.